आणि अर्जुनाला युद्ध करायचं नव्हतं, तर त्याची जी अर्जुनाची जी कारणं होती, तर त्याचं उत्तर कसं दिलं पहा कृष्णाने, आणि त्याच्या प्रत्येक आक्षेपाचं निराकरण कृष्णाने केलं. काल आपण अभ्यासलं, म्हणजे गुरुंना वाटत होते त्याला आपतेष्टाविषयी, तर ते सगळे देह संबंधी आहेत. आणि आत्मा जो आहे तर तो कसा आहे, तर त्याला काही मृत्यू नाही आहे. आत्मा कसा आहे, तर आध्यात्मिक चित्कण आहे, स्फुल्लिंग आहे. आणि म्हणजे आपण शरीर नाही आहोत, त्यामुळे जे देह संबंधी आहेत तर त्यांना जेव्हा शरीर जे आहे त्यांचं जेव्हा बाणाने वेधले जाईल तेव्हा त्यांचा नाही मृत्यू होणार, शरीर नष्ट होणार आहे. म्हणजे आपण शरीर नाही, त्या आत्म्याबद्दलचं ज्ञान दिलं पहा त्याने. आणि त्याद्वारे काय केलं, अर्जुनाच्या शंकेचं निराकरण केलं. मग आनंद नाही यासाठी काय सांगितलं, तर मग ज्या वेळेला एखाद्या क्षत्रियाचं कर्तव्य काय असतं, तर त्याने युद्ध करणं, आणि युद्धामध्ये त्याला वीरमरण आलं तर उच्च लोकांची स्वर्ग वगैरे अशी प्राप्ती होते. आणि जर जिंकला येतो तर काय होईल, की त्याला साम्राज्य मिळेल. म्हणजेच काय, त्याचं याच्यामध्ये कुठलाही नुकसान नाहीये. म्हणजे काय, की कर्मकांड म्हणजे काय, की सकाम इच्छेनं आपण एखाद्या आसक्तीपोटी म्हणजे इच्छेपोटी किंवा फळ आशेनं काम करतो, त्याला म्हणायचं कर्मकांड. आणि जे निष्काम कर्म म्हणजे जे श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी, म्हणजे क्षत्रियाचं कर्तव्य कर्म काय आहे, तर युद्ध करणं. पण ते त्याचं काय होईल, तर श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं कर्म होईल. मग असं जेव्हा कर्म करतो तेव्हा काय होतं, कृष्णांची कृपा होते, म्हणजे निष्काम कर्म. तर हेच अभ्यासलं. मग त्यानंतर म्हणजे कृष्णांना जेव्हा संतुष्ट आपण करतो तर त्यावेळेला आपल्या म्हणजे आपल्याला मानसिक शांती किंवा समाधान मिळते. मग तिसरं होतं पापी प्रतिक्रिया, मग त्याला बुद्धियोगाचं विवेचन दिलं श्रीकृष्णाने. म्हणजे भक्तिक्रिया पाप नाही, म्हणजे आता युद्धामध्ये गेला एखादा क्षत्रिय तर त्याला हिंसा करावीच लागणार ना. मग तो ते काही पाप करणं नाही, म्हणजे ते जेव्हा श्रीकृष्णांच्या आपण इच्छेसाठी कार्य करतो, श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी, तेव्हा काय होतं, स्वल्प महत्वस्थ धर्मस्थ त्रायते महत्वभया, म्हणजे अशा छोटे छोटे कृती आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत करतात. मग असं जे भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे काय आहे, एका क्षत्रियाची त्याने केलेली युद्ध भगवंताच्या इच्छेनुसार. आणि मग तो काय आहे, तर ते पाप नाही, ती हिंसा नाही, तर त्यावेळेला ते त्याचं त्या कार्याचा तो भाग आहे, तर ते हिंसा घडलं जात नाही किंवा पाप घडलं जात नाही. आणि म्हणून असं जे कार्य होतं तर ते भक्तिमय प्रेममय सेवा ते कृष्ण भावनामय कार्य होतं. अशा पद्धतीनं बुद्धी योगाचं विवेचन केलं. आणि असमंजस आहे म्हणून म्हणजे दृढ म्हणजे त्याची जी द्विधा मनस्थिती आहे, तर त्याला त्यांनी काय मार्गदर्शन केलं, की व्यवसायात्मका बुद्धी रेकेह पुरुनंदन, म्हणजे काय, की एक दृढ निश्चय आहे तुझं, म्हणजे तुला काय करायचं हे ठरव. अनेक म्हणजे आपण जर अनेक वेगवेगळ्या विचारांनी आणि ध्येयाने प्रेरित झालो एकाच वेळेला, तर काय होतं, तर ते म्हणजे असे डळमळीत म्हणजे असे म्हणजे विचार असतात ते आपल्याला काय करतात, आपला निर्णय किंवा निर्धार डळमळीत करणारे ठरतात. असे डळमळणारे विचार इकडे जाऊ का तिकडे जाऊ, तर ते आपला निर्णय सुद्धा म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा काय करतात, डळमळीत करतात. म्हणून काय सांगितलं, व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे दृढ निश्चयाने एकच ध्येयाने प्रेरित होता, कृष्णाची सेवा करायची, कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचं. मग कृष्ण भावनाभावित कर्म ही अशी आहे, म्हणजे अशी म्हणजे ती कला आहे, महान कला कृष्ण भावनाभावित कर्म, म्हणजे की त्याद्वारे जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य करतो तेव्हा आपोआपच काय होतं, सगळ्या भौतिक भावनिक किंवा मानसिक स्तरावर फलनिष्पत्ती मिळते. म्हणजे आपण जसं म्हणतो की एखाद्या वृक्षाच्या मुळाला पाणी घातलं तर पानं फुलं फांद्या हे सगळ्यांना पोचतं, हो की नाही. म्हणजे तर तसंच पद्धतीने कृष्णांना आपण जेव्हा संतुष्ट करतो तेव्हा सगळ्या स्तरावर म्हणजे आपल्याला त्याची फलनिष्पत्ती मिळते. म्हणजे तिथे आपल्याला योग्य म्हणजे जे आहेत तर ते योग्य आणि चांगले परिणाम मिळतात. महाभारतात समजतं. मग स्थित धर्माची लक्षणं समजून घेतली आपण, की कसा असतो तो दिव्य शुद्ध चेतनेमध्ये स्थित असतो. आणि तो कधीही म्हणजे दुःखाच्या प्रसंगामध्ये विचलित होत नाही, किंवा तो कधीही आनंदाने हर्षोल्लसित होत नाही. तर तो काय विचार करतो, की जे काही मिळालं ते कृष्णांच्या कृपेमुळे आणि कृष्णांच्या इच्छेमुळे. म्हणजे आपण थोडंसं हा भाग समजू, की जेव्हा दुःख असतं तेव्हा तो विचार काय करेल, की हे सगळं कृष्ण जे आहे तर त्यांची कृपा आहे, अन्यथा याच्यापेक्षा मी कुकर्म केली असते. आणि खरं तर मला कमीच शिक्षा मिळाली. आणि जेव्हा आनंदाचा प्रसंग सुख असतो तेव्हा काय म्हणेल तो, की खरं तर हे
सगळं मिळण्याची माझी पात्रता नाही, पण कृष्णाची कृपा आहे आणि म्हणून मला ही सगळी सुख मिळत आहेत. म्हणजे हीच तर भगवान श्रीकृष्णाची कृपाच आहे. अशा पद्धतीने तो स्थिर असतो किंवा तो आपल्याशी खचून जात नाही किंवा क्रोधित होत नाही असं काही प्रसंग आला जीवनामध्ये, तर असं तो स्थित असतो भगवत भक्तीमध्ये, म्हणून त्याला स्थितधीर मुनी म्हटलंय. मग त्यासाठी कासवाचं उदाहरण आपण अभ्यास करतो. म्हणजे असा व्यक्ती इंद्रियांना आपल्या भगवंताच्या सेवेमध्ये रममाण करत असतो, त्यानं आपली इंद्रिय सगळी भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये अर्पण केलेली असतात, ते सेवेमध्ये सतत गुंतवून ठेवलेली असतात. असा जो आहे तो स्थितधीर मुनी. पारिवारिक परंपरा नष्ट होते, मग त्यासाठी काय सांगितलं त्यांनी, हे आदर्श बना. म्हणजे एखाद्या जो नेता आहे तर त्याला कुटुंब प्रमुखालाच काय करतात, सगळेजण त्याचं अनुसरण करतात. मग त्यानुसार तू एक क्षत्रिय आहे, योद्धा तू जर लढलास तर तू आदर्श प्रस्थापित करशील की तुझ्या चरणचिन्हांचा येणारे सगळे काय करते, तर अनुसरण करते. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केलं की जेव्हा आपण म्हणजे भगवान आहेत की जे सगळ्या आपल्या गोष्टींचं दायित्व घेतात, मग तेव्हा त्यांनी म्हणजे त्यांनी जे आपल्याला सांगितलेले उपदेश आहेत किंवा शास्त्रामधून जे आपण उपदेश ग्रहण करतो किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरु आपल्याला ज्ञान देतात, म्हणजे साधू गुरु शास्त्र यांच्याकडून जे ज्ञान मिळतात, तर त्याद्वारे आपण काय केलं पाहिजे, तर त्यांच्या उपदेशांचं आपण काय करायला पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण नाही. आणि त्यानुसार आपण जेव्हा आदर्श बनण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला काय होतं, आपण सगळ्या कर्तव्याची पूर्ती करतो आणि त्याद्वारे आपण श्रीकृष्णांची पण संतुष्टी करत असतो. म्हणजे सगळं आपण अभ्यासलं. आता पुढे जाऊ. हा म्हणजे पहिल्या श्लोकावर आता तिसऱ्याचा सारांश काय आहे की आता त्यामध्ये त्याग करायचं म्हणजे सगळंच कर्म त्यागून टाकायचं का कर्म करायचं, म्हणजे काहीतरी एक सांगा. म्हणजे असं पद्धतीने हे की पॉइंट्स आहेत म्हणजे एक मुख्य शब्द असं आपण म्हणू. मग हे प्रश्न पडतात अर्जुनाला, तर ते विचारतात मग निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग, तर ह्यापेक्षा म्हणजे ह्याबद्दल फरक काय आणि मग ते कसं आपण त्याचं आचरण त्यानुसार करायचं आणि मग ह्यातलं श्रेष्ठ काय हे समजून घेणार आहोत. मग कर्मकांडापासून कर्मयोगापर्यंत कसं पोहोचायचं आणि मग एकदा नेता सामान्य जणांसाठी आदर्श कसा ठरतो, तर हे समजून घेणार आहोत. आणि सर्वात मोठा शत्रू आपला कोण आहे आपल्या जीवनात, तर हे पण आज आपण समजून घेणार आहोत. तर आता आपण पुढे जाऊया. हा पुढची स्लाइड. आता इथे चित्रात दिसतंय पण, तर इथं लिहिलंय दिस वे और दॅट वे, म्हणजे काय की आता आपण एखाद्या मार्गावर गेलो, म्हणजे तिठा आहे एखादा किंवा चौक आहे, तीन बाजूनी रस्ते तर त्याला तिठा म्हणतो आपण. ओके, चार बाजूनी रस्ते मिळतात तो चौक. मग आता तिथं लिहिलेलं असतं दिस वे दॅट वे, कुठे काय जायचंय बोर्ड असतात. मग आता चौकात गेलो, आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं पण आपल्याला माहिती नाहीये, मग आपण काय करतो, विचारतो ना इकडून अमुक अमुक घर म्हणजे आपल्याला शोधायचंय, तर ते नगर कुठलं, मग ती बिल्डिंग कुठली आणि मग तिथं कसं जायचं असं विचारतो आपण. म्हणजे तर मग ही जी चौकशी आपण करतो, तर हे जेव्हा चौकशी करतो त्यावेळेला आपल्याला मार्ग मिळतो. मग असं जे मार्गदर्शन करणारे असतात आपल्या जीवनामध्ये ते कोण असतात, मार्गदर्शक गुरु. म्हणजे गुरुचे अनेक प्रकार, त्यापैकी हे मार्गदर्शक किंवा पथदर्शी गुरु असं म्हणायचं. प्रथम प्रदर्शन करणारे गुरु असे असतात. मग तसंच गुरुंचं आपल्या जीवनामध्ये स्थान असतं. गुरु काय करतात, आपल्याला योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे हे सांगतात आणि शास्त्रसंमत आचरण मग त्यानुसार जे योग्य आहे ते कसं करायचं हे सांगतात. मग ह्यासाठी अर्जुन काय करतो, आता शिष्य म्हणून आपले जे गुरु आहेत, जे गुरु भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतोय आणि ते प्रश्न विचारताना तो काय म्हणतो की मी नेमकं काय करू, म्हणजे कर्म त्यागून टाकू सगळं म्हणजे की म्हणजे कर्म करू, म्हणजे असा त्याला प्रश्न पडला. नेमकं एक काहीतरी सांग, त्यात एक नंबर म्हणजे काय की नेमकं एक काहीतरी तू सांग की मी नेमकं म्हणजे काय करायला पाहिजे हे तू सांग. आता अर्जुनाचा हा सगळा गोंधळ झालाय. एकंवद या शब्दाचा अर्थ काय होतो, तर यापैकी म्हणजे जे काही केवळ एक काय आहे, जे एकदम म्हणजे केवळ एक आणि वध म्हणजे सांगा, कृपया सांगा, यातलं एक काय तरी निश्चितपणे मला सांगा की मी काय करू की माझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे, असं अर्जुन विचारताय. कारण त्याची संभ्रमावस्था झाली की काय करूया, युद्ध करूया की नको. मग असंच आपल्या जीवनामध्ये अवस्था होते आपली, आपल्या समोर जेव्हा समस्या असतात मग आपण कुठे गेलं पाहिजे, आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली गेलं पाहिजे की जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत. आता अर्जुन जे आहेत तर त्यांना भौतिक दुःखाच्या महासागरातून श्रीकृष्णांना बाहेर काढायचंय आणि मग ते काय सांगतात की आता
त्यांनी अर्जुनाला काय सांगितलं की तू जे हे आहे म्हणजे हा जो विचार आहे की संन्यास घेऊ का किंवा जंगलात जाऊन तप करू का, हे सगळा विचार त्यागून टाक. म्हणजे काय तर कृष्ण भावना म्हणजे काही निष्क्रियत्व नव्हे. तर आपण आपलं बरेचदा असं अपसमजूत होते, म्हणजे कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचं म्हणजे काय करायचं, एकात्मसात जायचं आणि जप करायचं. तर असं नाही. तर आपण तत्वज्ञानात पारंगत झाल्याविना आपण पवित्र हरिनामाचं एकाच वेळी जप करणं ठीक नाही. म्हणजेच काय की अज्ञानी लोक काय करतील, मग उगाचच आपल्याला मान सन्मान देतील. म्हणजे आडाण्यामध्ये अज्ञानी लोकांमध्ये मग आपण उगाचच म्हणजे तिथे मान सन्मान मिळवू. ही कृष्ण भावना नाहीये. कृष्ण भावना म्हणजे काय आहे, त्याचं आचरण म्हणजे काय, कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचं. आणि मग आध्यात्मिक म्हणजे पथावर प्रगती मिळवण्यासाठी मग आपली जी बुद्धी आहे तिचा उपयोग करायचा आणि त्याद्वारे आपण सक्रिय व्हायचं आणि सक्रिय आचरण करायचं. म्हणजे काय, कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपलं आचरण करायचं. सक्रिय जीवनात आपण निवृत्त होऊन एकांताचा जप नाही करायचंय. तर हे इथे कृष्ण सांगण्याचा प्रयत्न करतायत. मग आता थोडक्यात काय की अर्जुनाला हे कृष्ण भावनेचं कारण सांगून युद्ध टाळायचंय चतुराईने, कारण तो हुशार आहे खूप आणि बुद्धिमान आहे. पण आणि असा जो प्रामाणिक शिष्य म्हणून अर्जुन आहे, तो गुरुंसमोर काय प्रश्न विचारतोय की नेमकं काय करायचं, कृष्ण भावनाभावित कर्म आणि कर्मयोग. आता ह्याच्याविषयी त्याला प्रश्न पडलाय की नेमकं कसं मी कर्म करू असं. आणि हा प्रश्न का पडलाय, तर आता दुसऱ्या अध्यायात मी काय सांगितलं की हा सांख्ययोग म्हणजे काय आहे, तर सगळ्या भगवद्गीतेचं विषय वस्तू आहे, म्हणजे सगळ्या भगवद्गीतेचं सार आहे. मग त्यामुळं बुद्धियोगाने कसं आचरण करायचं, बुद्धीद्वारे इंद्रियांना कसं संयमित करायचं, मग निष्काम कर्म कसं करायचं, हे सगळं सगळं श्रीकृष्णाने मांडलं. आणि नवसाधकांची स्थिती कशी. मग त्यावेळेला काय झालं की अर्जुनाचा गोंधळ झाला. म्हणजे काय, कृष्णांना शब्दछल करून अर्जुनाला गोंधळात नव्हतं टाकायचं. पण म्हणजे तसा उद्देश नव्हता. पण हे सगळं ऐकल्यामुळे काय झालं, अर्जुनाचा गोंधळ झाला. मग अर्जुनाला तर कृष्ण भावनेची पद्धती आहे काय, तर ती समजू नाही शकली. म्हणजे निष्क्रियत्व म्हणजे काही कृष्ण भावना नाही, सक्रिय सेवा कशी, तर हे त्याला समजलेलं नाही. म्हणजे थोडक्यात काय, आता भगवद्गीतेचं रहस्य, आपण सगळे विद्यार्थी आहोत हो की नाही भगवद्गीता शिकणारे, तर आता आपल्या सगळ्यांना भगवद्गीतेचं मुख्य रहस्य काय हे समजण्यासाठी अर्जुनाने हा प्रश्न विचारला. आणि नेमकी कृष्ण भावना काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. आणि म्हणून अर्जुनाचा हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे. म्हणजे माताजी म्हणतात की कृष्ण भावनाभावित कार्य करा, कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. पण आता हे नेमकं कार्य कसं करायचं, हे सगळ्यांच्या मनात 2 दिवस प्रश्न आला असेल ना. तर आपण आता हे समजून घेणार आहोत की कशा पद्धतीनं कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचं. आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा त्याची वाचूया. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु याचं मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे, तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया हा की जो कर्मेंद्रिय संयमित करतो, परंतु आता त्याने कर्मेंद्रिय संयमित केली, ठरवलं की आपली जी कर्म करणारी वेगवेगळी इंद्रिय आहेत. आता ज्ञानेंद्रिय असतात आपल्याकडे आणि कर्मेंद्रिय असतात. त्यापैकी कर्मेंद्रिय म्हणजे काय, तर आपले 2 पाय 2 हात आले, म्हणजे त्यात आपली वाणी आली, त्यानंतर आपली उत्तर जननेंद्रिय आले आणि उपस्थ म्हणजे तर उदरद्वार थोडक्यात तरी कर्मेंद्रिय झाली. मग ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, तर आपले डोळे नाक कान त्वचा जीभ, तर हे सगळं काय झालं, तर ही आपली ज्ञानेंद्रिय झाली. मग आता इथं आपण समजून घ्या की कर्मेंद्रिय काय करतात, म्हणजे तर कर्म करत असतात योग्य ते ज्या त्या म्हणजे आपल्याला बुद्धीकडून ज्या सूचना येतात त्यानुसार. मग आता कर्म जे आहे तर तो असा व्यक्ती आहे जो कोणी की जो कर्म संयमित करतोय आपलं, म्हणजे तर म्हणजे काय, आपल्या इंद्रियांना तो आवडतोय, इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी आहेत तर त्या संयमित करायचा प्रयत्न करतोय. पण समजा असे प्रयत्न करत असताना त्याचं मन जर इंद्रिय विषयांचं चिंतन करतं, म्हणजे काय की आता आपण हा भाग समजून घेऊया. इंद्रिय विषयांचं चिंतन करताय म्हणजे काय करतोय, तर या चित्रातून समजून घेऊया की आता इथे चित्रात पहा हा, यांनी सगळे
असे संन्यासी व्यक्तीचे कपडे घातलेत बरं का, हातात कमंडलू आहे हा, आणि ह्यानं संन्यास्त धर्म स्वीकारला. पण आता त्याच वेळी त्याच्या हातामध्ये धूम्रपान करण्यासाठी सिगारेट आहे आणि मोबाईल आहे की तो कानाला लावून बोलतोय. म्हणजे काय की कान जे आहे इंद्रिय, त्याने काय करतोय तो इंद्रिय तृप्ती म्हणजे कानाने बोलण्याचा आस्वाद घेतोय. तर तो काय करतोय, नाकाने आणि तोंडाने हा धूम्र घेतोय आणि इंद्रिय तृप्ती करतोय. कर्मेंद्रिय आपलं काय करतात, म्हणजे जी काय ते कर्म करतात हो की नाही, हाताचा उपयोग करून हे कर्म करण्यासाठी, वाण मुखाचा उपयोग करून हे कर्म चालू आहे. मग असा जो व्यक्ती आहे त्यानं बाहेर तर देखाव केलाय आणि इंद्रिय संयमित केले, इंद्रिय संयम म्हणजे काय, संन्यस्त धर्म स्वीकारलाय, पण त्याचं मन इंद्रिय विषयांचं चिंतन करतंय. म्हणजे असं सगळं एक तर प्रत्यक्ष कर्म सुद्धा एखादा व्यक्ती करेल किंवा मनात विचार करेल, म्हणजे वेगळे कपडे घालेल, संन्यास धर्म स्वीकारेल आणि मनात मात्र एखाद्या म्हणजे अशा आसक्तीविषयी त्याच्या मनात विचार येईल, म्हणजे असं अशा पद्धतीनं मी धूम्रपान करेन, अशा पद्धतीनं मी एखादा चित्रपट पाहिजे, एखाद्या अशा पद्धतीनं मी एखाद्या म्हणजे स्त्री सोबत वेळ घालवेल, म्हणजे असं इत्यादी इत्यादी अशा पद्धतीनं तो इंद्रिय विषयांचं चिंतन करेल. मग असं जर एखादा व्यक्ती करत असेल तर निश्चितपणे तो स्वतःची फसवणूक करतो. म्हणजे तो खऱ्या अर्थाने इंद्रियांना संयमित करत नसतो, तो देखावा करत असतो. आणि मग असा जो व्यक्ती आहे त्याला काय म्हटले, मिथ्याचारी म्हटले. पहा आता त्याचा संबंध काय आहे, हे सगळं आपण का समजून घेत आहोत, हे का सांगतात कृष्ण सगळं अर्जुनाला. तर आता अर्जुन क्षत्रिय आहे आणि मग त्याला त्याचं जे काही क्षत्रिय म्हणून कर्तव्य कर्म ते जर नाही केलं तर तो मिथ्याचार होईल, हो की नाही. म्हणजे क्षत्रिय म्हणून युद्धाला उभे टाकलं, रथातून आपण फिरतोय सगळीकडे, महान युद्ध म्हणून गणले जातं आणि आपण जर आपलं कर्तव्य कर्म केलं नाही आपल्या धर्मानुसार, आपलं नियत कर्म जे काही आहे आपल्या वर्णानुसार, तर ते काय होईल, मिथ्याचार होईल. म्हणजेच काय की आता इथे समजून घेऊया की कृष्ण म्हणजे ते कृष्ण भावनामुळे कर्म आपण जर केलं नाही, म्हणजे कृष्ण भावनेमध्ये कर्म करायला असं जर नकार दिला तर असा व्यक्ती काय म्हणतो की होतो तो मिथ्याचारी होतो. म्हणजे तो ध्यानस्थ असल्याचं प्रदर्शन करतो बरं का, पण तो मनातून काय करत असतो, इंद्रिय भोगाचं चिंतन करत असतो. म्हणजे इथे अर्जुनाचं कसं झालं, तो युद्धाला आला असं झालं, म्हणजे तो उभा आहे युद्धासाठी रथात, अशी परिस्थिती आहे बरं का. आणि मग आपतेष्टांचं चिंतन सुरू आहे, म्हणजे त्यांचं कसं संरक्षण करता येईल. मग असं जर वास्तविक जीवनात चित्र असेल, म्हणजे अशा आसक्ती असतील, तर काय होईल, असा व्यक्ती मिथ्याचारी ठरेल. म्हणून भगवान हे सगळं मार्गदर्शन करतात पहा त्या व्यक्तीच्या उदाहरणात. मग असे ढोंगी लोक असतात ते काय करतात, आपल्या अनुयायांना फसवण्यासाठी ब्रह्मज्ञानावर अशी प्रवचनं पण देतात, म्हणजे आणि मग इंद्रिय तृप्ती करता, म्हणजे असा जो मनुष्य असतो तर तो इंद्रिय तृप्ती जी आहे तर तो म्हणजे त्याच्यासाठी चिंतन तो करतच राहतो. मग असं जे वेळेला घडतं, म्हणजे जो आपल्या योग्य जे आपले वर्णाश्रम आहेत त्यानुसार आपल्या नीती नियमांचं पालन करत नाही, म्हणजे वर्णाश्रमानुसार आणि आश्रम व्यवस्था, म्हणजे 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास. आता संन्यासाश्रमानुसार जर त्यानं नीती नियमांचं पालन नाही केलं, समजा संन्यासाचे कपडे घालून, तर मग काय होतं, तो मिथ्याचार ठरेल. म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपण आपल्या इंद्रिय तृप्ती जरी आपण जीवनामध्ये करत असलो तरी आपल्या क्षमतेनुसार कुठल्या आश्रमाचं पालन केलं आणि त्या आश्रमास अनुकूल आपण नीतिनियमांचं पालन केलं तर निश्चित आपण काय करू शकतो, आपली जीवनामध्ये शुद्धी करू शकतो आणि आध्यात्मिक स्तरावर प्रगती करू शकतो. पण इंद्रिय उपभोगांच्या विषयांच्या शोधात आपण राहिलो आणि बाहेर मात्र देखावा केला योग्य आहे, तत्वज्ञानाचे प्रवचन दिले, तर अशा व्यक्तीला काय म्हटलंय, मिथ्याचारी. मग त्याचं जे ज्ञान असतं त्याचं फळ भगवान देत नाहीत पहा. काय होतं, त्याचं मायाशक्ती जी असते भगवान श्रीकृष्णांची, ते ज्ञान त्याचं आणि त्याचं फळ विरावून घेते पहा. आणि असे जे मिथ्याचारी व्यक्ती ते नेहमी अशुद्ध राहतात पहा. मग हे म्हणजे का घडतं, तर असं मिथ्या प्रदर्शन केल्यामुळं हे सगळं घडतं. आता पुढे जाऊया. असंच एक उदाहरण आहे की भरत महाराजांचं, म्हणजे अर्जुनाचे जे पूर्वज आहेत की ज्यामुळे भारत हे नाव मिळालं बरं का. मग आता त्यातून पण आपण शिकणार आहोत की इंद्रियांची आसक्ती कसं आपल्या पतनास कारणीभूत ठरते, म्हणजे किंवा मिथ्याचार कसा ठरतो तो, म्हणजे काय की जर आपण असं पालन नाही केलं योग्य त्या आश्रमाचं तर काय होतं, त्यामुळे आपल्या पतनास आपणच कारणीभूत ठरतो. किंवा काय होतं तर तो मिथ्याचार ठरतो आणि त्यामुळे काय होतं की कृष्ण भावनेचं आचरण नाही होत. आणि हे सगळं अर्जुनांना का सांगतात श्रीकृष्ण, तर क्षत्रिय म्हणून जो वर्णाश्रम व्यवस्थेनुसार त्याचं कर्तव्य आहे युद्ध करणं, ते त्याला करायला हवं आणि ह्यासाठी हे सगळं त्याला मार्गदर्शन करतात. या गोष्टीतून समजून घेऊया बरं का आपण
तर इथे भरत महाराज जे आहेत तर त्यांनी काय केलं, आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या सगळ्या ज्या आहेत ते सगळ्या आपल्या पुढचे जे वंशज आहेत त्यांच्यावर सोपवल्या आणि त्यांनी काय केलं, संन्यास घेतला आणि ते जंगलात आले. मग आता त्या काळामध्ये कसं होतं की तो काळ होता तर तो जो होता त्रेतायुगाचा, मग तेव्हा अग्नियज्ञ केले जायचे. मग यज्ञामध्ये ते आहुती देतात त्या चित्रात, म्हणजे त्यांचं जे भक्ती साधना सेवा आणि यज्ञ कर्म हे सगळं संन्यस्त जीवनातलं त्यांचं जे काही असं आचरण होतं भक्तिमय प्रेममय सेवेचं, त्यानुसार त्यांचं रोजची दैनंदिनी होते. मग एकदा काय झालं, त्यांनी पाहिलं की नदी किनारी ते अशा पद्धतीने यज्ञ संपन्न करत होते आणि त्यावेळेला एक हरिणी पळत जाताना पाहिली त्यांनी आणि तिचा वाघ पाठलाग करत होता बरं का. मग काय झालं, ती गर्भिणी होती, हरिणी जी होती ती, आणि मग तिने त्या वाघाच्या भयाने त्या नदीमध्ये उडी घेतली. मग त्याबरोबर तो वाघ निघून गेला. तर त्यांनी पाहिलं, भरत महाराज पाहत होते. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी नदीमध्ये उडी घेतली, कारण ती हरिणी आहे ती थोड्याच वेळात काय झाली, प्रसूत झाली आणि मग तिला बाळ झालं, म्हणजे पाडस म्हणतो आपण हरणाचं. मग त्यामुळे काय झालं, ती हरणीचा मृत्यू झाला. मग त्यांनी त्या पाडसाला वाचवलं आणि नदीतून बाहेर काढलं. आता ते त्या पाडसाची काळजी घ्यायला लागले बरं का, आणि ते काळजी घेत राहायचे त्याची. मग त्याला लुसलुशीत गवत कसं मिळेल, मग ते लांब कुठे गेलं नाहीये ना, मग त्याला त्याच्यावर जंगली श्वापद हल्ला नाही ना करतील, असं त्यांच्या मनात विचार असायचा. म्हणजे काय की त्यांचं आपलं यज्ञ कर्म किंवा भक्ती सेवेचे साधण्याचे प्रयत्न त्याच्याकडे थोडं दुर्लक्षच झालं आणि ते त्या हरणाविषयी म्हणजे सतत विचार करायचे. म्हणजे हरणाच्या बाबतीत त्यांची आसक्ती वाढली थोडक्यात. आणि मग काय झालं, त्यामुळे मृत्यूची जेव्हा वेळ आली तर त्यावेळेला काय झालं, तर पुढच्या श्लोकामध्ये ते येईल. तर त्यांच्या मनामध्ये म्हणजे ते वृद्ध झाले आणि अगदी मृत्यूशय्येवर होते, तेव्हा त्यांच्या मनात त्या हरणाचाच विचार, त्याच्यावर कोणी हल्ला नसेल ना केला एखाद्या जंगली श्वापदांनी, पण त्याला तहान लागलेलं पाणी मिळालं असेल का, जवळपास कुठे तळं असेल ना, किंवा त्याला भूक लागल्यावर लुसलुशीत गवत मिळालं असेल ना, असाच विचार. मृत्यू समय आपल्या मनात जे काही भाव असतो ना, त्यानुसार आपल्या पुढच्या जन्मात तसं आपल्याला शरीर आणि तशी स्थिती प्राप्त होते. तर ते पुढच्या श्लोकामध्ये येईल, पुढच्या अध्यायातल्या. मग तसं झालं, पुढचा जन्म त्यांना हरणाचा आला आणि मग पुढे त्यांना जड भारत म्हणून पुढे जन्म घेतला त्यांनी, आणि मग पुढे त्यांना मोक्ष किंवा मुक्ती मिळाली. म्हणजेच काय की जेव्हा आपण अशा पद्धतीने आपलं जे काही वर्णाश्रम आणि त्याच्या अनुसार आपण जर आचरण नाही केलं तर काय होतं, म्हणजे आपण थोडक्यात काय होतं की आपण मिथ्याचारी ठरतो किंवा आपण मग बदनास कारण ठरतो. म्हणजे त्यांना पुढचा जन्म त्यामुळे कसं कुठला मिळाला, तर हरणाचा मिळाला. म्हणजेच काय की निम्न योनीमध्ये बदल झालं. म्हणजेच हे कसं ठरतं, तर त्यावेळेला काय होतं की आपण योग्य त्या शास्त्राच्या विधिविधानांचं आणि नीतिनियमांचं पालन नाही केलं तर आपण शुद्ध नाही होत. तर आपण काय होतो, तर आपण प्रगती करण्याऐवजी काय होतो, इंद्रिय भोगांच्या विषयांच्या मध्ये गुंतल्यामुळे म्हणजे ते आसक्त झाले नारळाविषयी, म्हणजे ती शारीरिक आसक्ती झाली ओके, किंवा मानसिक स्तरावरची आसक्ती, आणि त्यामुळे काय झालं, तर त्यांचं बंधन झालं. मग ह्यासाठी अर्जुनाला ते सांगतात की हे सगळे तुझे देह संबंधी आहेत, अपदेष्ट आहेत ते, आणि त्यामुळं त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून चिंता करण्याची तुला गरज नाही. तुझं कर्तव्य काय, क्षत्रिय म्हणून युद्ध करायचं आणि तू कर. आता पुढे जाऊ आपण. पुढची स्लाइड घेऊया. हो, त्याच्यावरची. हरे कृष्ण. यस्त्वेन्द्रियाणि मनसा नियम्य आरभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा म्हणजे कृष्ण भावना भावेत प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान असतात दादाजी. तर या उलट म्हणजे जो एखादा व्यक्ती आहे की ज्यांनी नुकताच कृष्ण भावनेचं आचरण करायला सुरुवात केली आहे पहा, मग तो नियमितपणे सेवा करत असेल कृष्णांच्या संतुष्टीसाठी, कुठली आसक्ती न ठेवता आपलं जे काही व्यवसाय तो आपण सुरुवात केली करायला, आणि आध्यात्मिक स्तरावर आपण ते करायचा प्रयत्न केला, म्हणजे कृष्णांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण कार्य करतो, मग वर्णाश्रम पद्धतीचं आचरण म्हणजे जे आहे तर ते यासाठीच आहे की विष्णूच्या संतुष्टीसाठी कार्य करणं. मग गृहस्थाश्रमात राहून आपण कृष्ण भावनेमध्ये राहून नियमित कृष्णांची
कृष्णाची सेवा करू शकतो. आणि अशा पद्धतीनं प्रामाणिक पद्धतीनं आपण ह्या कृष्ण भावनेचं पालन करू शकतो. मग अशा निष्पाप लोकांना फसवणारा जो मिथ्याचारी पाखंडी असतो, मग तो अध्यात्मवादाचा प्रसार करत असतो. त्यापेक्षा नक्कीच काय की असा तो प्रामाणिकपणानं कार्य करत असतो. मनुष्य जन्माचं त्याला ध्येय समजलेलं असतं आणि त्यानुसार तो वास्तविक ध्येय त्याचं काय मनुष्य जीवनाचं तर भवबंधनातनं मुक्त व्हायचं, भगवत धामाची प्राप्ती करायची. मग हा जो जाणतो आणि प्रयत्न करत असतो, तर त्यावेळेला काय होतं मध्ये थोडस इंटरनेट कनेक्शन चेक करा. हरे कृष्ण. आता माझा आवाज बहुतेक सर्वांना क्लिअर येतोय. मध्ये थोडं इंटरनेट इश्यू आहे का पहा तुम्हाला. तर जेव्हा अशा पद्धतीनं प्रत्येक जण कार्य करतो आपल्या जीवनाचं ध्येय आहे ते समजून घेऊन, तर त्यावेळेला काय होतं तर त्यांनी केलेले जे प्रामाणिक प्रयत्न असतात ते निश्चितच जो फसवत असतो अध्यात्मवादाचा प्रसार करून मिथ्याचारी वर्तनानं, त्याला पाखंडी म्हटले अशा व्यक्तीला, त्याच्यापेक्षा मग नक्कीच असा जो निष्पाप व्यक्ती आहे की जो प्रामाणिकपणे कृष्ण भावनेचं आचरण करतो पहा, तर तो नक्कीच श्रेष्ठ आहे पहा. म्हणजे केवळ उदरनिर्वाहासाठी ध्यान करून भोंदू होण्यापेक्षा मग असा बंधू योगी बनण्यापेक्षा मग मार्गावर एखादा झाडू मारणारा प्रामाणिक कर्मचारी सुद्धा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे, असं भगवान इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद ह्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये सांगतात. म्हणजेच काय की आपण प्रामाणिकपणे केलेली भक्तिमय प्रेममय सेवा असते ती कृष्ण कृपेस आपल्याला पात्र बनवते पहा. इथं आता उदाहरणार्थ इथं चित्रात पहा, तर हे राजे प्रताप रुद्र आहेत बरं का, ही गोष्ट आहे. चैतन्य महाप्रभू म्हणून 500 वर्षापूर्वी भगवान कृष्ण जे आहेत तर यांचा अवतार होऊन गेला बरं का. मग आता जे चैतन्य महाप्रभू आहेत तर ते जे आहेत तर ते संन्यासाच्या म्हणजे रूपात आहेत. मग आता ते संन्यासी आहेत, त्यांची भेट मागितली हे जे राजे आहेत त्यांनी, मग त्यांनी ही भेट नाकारली. आता संन्यासी लोक हे राजवंशातले लोक म्हणजे भौतिक सुख सुविधा असे उपभोगणारे, अशा लोकांपासून भौतिक सुख जे उपभोगतात त्यापासून संन्यासी लोक दूर राहतात. म्हणजे त्यामुळे ते भेट नाकारतात, म्हणजे त्याचे कठोर नीती नियम असतात सगळे. त्यानुसार भगवान जरी स्वतः आले संन्यासाच्या वेशात तरी त्यांनी या शास्त्राच्या सगळ्या नियमांचं म्हणजे पालन केलं पहा आणि आपल्यासमोर आदर्श ठेवला प्रत्येक वेळी प्रत्येक अवतारामध्ये त्यांच्या. म्हणजे त्यांनी हे सगळं काम पालन केलं तर आपल्यासमोर तो आदर्श ठेवून आपण त्यांच्या पदचिन्हांचं अनुसरण करावं. मग आता त्यांनी अशी भेट नाकारल्यावर काय केलं, मग त्यांनी राजे प्रताप रुद्र त्यांनी आपले सगळे राजवंशातली वस्त्र त्यागली आणि नित्यानंद प्रभू म्हणजे जे भगवान श्रीकृष्णाचे पार्षद आहेत बलरामजी आहेत ते बलरामजीचा अवतार, तर त्यांचे गुरुतत्व आहेत ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला आपल्या चरणांशी जागा द्या, मला माझ्यावर कृपा करा. तेव्हा नित्यानंद प्रभूंनी त्यांना आपलं वस्त्र दिलं, सामान्य वस्त्र म्हणजे जे असतं एखाद्या भक्ताचं, आणि ते त्यांनी काय केलं धारण केलंय. ते चित्रात दिसतात भानळ्या दिसतात. तर हे राजे आहेत प्रताप रुद्र इथे जे दिसतात ते, तर त्यांनी हे वस्त्र धारण केले आणि ते हे वस्त्र म्हणजे साधे कपडे एका सामान्य भक्ताचे त्यांनी घातले आणि जगन्नाथाची जी यात्रा होती मग त्यावेळेला त्याच्या समोर जो रस्ता आहे तो मार्ग आहे तर तो झाडण्याचं कार्य त्यांनी केलं. मग भगवत सेवा आहे ती, म्हणजे भगवंतांसाठी आपण झाडू मारण्याचं काम केलं, मंदिरातली फरशी पुसण्याचं काम केलं, म्हणजे जी काही सेवा आहे ती भगवत सेवा म्हणून आपण केली पहा. तर काय होतं कृष्ण संतुष्ट होतात, भगवान संतुष्ट होतात. मग तेव्हा चैतन्य महाप्रभू जे आहेत त्यांची या राजे प्रताप रुद्रावर कृपा झाली आणि त्यांनी त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारलं पहा आणि ते उत्तम शिष्य बनले चैतन्य महाप्रभू म्हणजे अनुयायी बनले. म्हणजे काय की ह्याच्यावरून आपण काय शिकलो की जर एखादा मिथ्याचार करत असेल आणि मोठा योगी म्हणून योगी म्हणून मिळवत असेल तर त्यापेक्षा मग प्रामाणिकपणे मार्गावर झाडू मारणारे श्रेष्ठ आहे. म्हणजे काय की मिथ्याचारी असा सक्रिय होण्यापेक्षा अर्जुनाला ते काय सांगतात की तू प्रामाणिकपणे प्रयत्न कर आणि युद्धामध्ये लढ, काय होईल तुला वीरमरणच येईल, लढता लढता मृत्यू आला तर तुला स्वर्ग मिळेल आणि जर लढता लढता तुला विजयश्रीनी माळ घातली तर काय होईल युद्ध जिंकल्यामुळे काय होईल साम्राज्याचे तू राजा बनशील, म्हणजे हा धोका कुठलाच नाही. हे सगळं समजावून सांगण्यासाठी अशा पद्धतीने भगवान त्यांना या पद्धतीने मार्गदर्शन करतात. मग पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्णा.
यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र हो लोकोऽयं कर्म बन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तिसङ्गः समाचर. हरे कृष्णा. हरे कृष्ण. श्री विष्णू इत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाही तर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेय, तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे समजून घेऊया की आता इथं काय सांगितलंय भगवान श्रीकृष्णाने. पहा, हा अत्यंत श्लोक महत्वाचा. तर विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ म्हणून कर्म केलं पाहिजे. आता यज्ञ म्हणजे काय, तर विष्णू एखादी समर्पित कृती, समर्पित जे कर्म आहे ना, समर्पितपणे आपण करतो ते, मग ते जे कर्म आहे ते कसं यज्ञ म्हणून केलं पाहिजे, म्हणजे विष्णूच्या संतुष्टीसाठी. आता विष्णूंचं रूप हे आपल्या ब्रह्मांडासाठीच जे आहे, तर ते कसं पालन करतात रूप आपल्या ब्रह्मांडाचे जे आहे विष्णू आहेत, तर ते काय आहे, तर या सगळ्या ब्रह्मांडासाठी जे भगवान श्रीकृष्णांचं स्वांश विस्तार रूप आहे ते म्हणजे विष्णू आहेत भगवान. मग यांच्या संतुष्टीसाठी यज्ञ केला पाहिजे. अन्यथा काय होईल, आपण जर कर्म एखादं करतोय तर ते भौतिक जगामध्ये बंधनाला कारणीभूत ठरेल. म्हणजे काय, आता एखादं आपण कर्म केलं तर त्याला काय असतात, दोन म्हणजे प्रकारची फळं असतात. कुठलेही कर्म जे आहे तर चांगलं किंवा वाईट, म्हणजे अशी म्हणजे कर्मामध्ये ते त्याची गणना होते. मग त्यामुळे काय होतं, त्याची आपापली फळं असतात. मग त्यामुळे काय होतं, ते कोणतेही कर्म आपण केलं तरी आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला काय करतं, ते बद्धच करतं, बांधतच. कर्म आपल्याला बंधनात म्हणजे ठेवतं. मग आता असं जे कर्म आपल्याला बद्ध करतंय, तर ते कर्मातून आपल्याला मुक्ती कशी मिळवायची, तर तेच ह्या श्लोकात सांगितलंय. पहा, म्हणजे आता आपण आपलं विहित कर्म हे केलंच पाहिजे. मग ह्यासाठी सामाजिक स्थिती आणि गुणवत्ता यानुसार वर्णाश्रम व्यवस्थेची निर्मिती भगवान श्रीकृष्णाने केली आहे. 4थ्या अध्यायात येईल. आणि आता ही यज्ञ कर्म सगळी ही विष्णूंच्या संतुष्टीसाठीच करायची. मग वेद काय सांगतात की यज्ञ होय विष्णू, म्हणजे काय, मनुष्याने यज्ञ म्हणजे काय, प्रत्यक्षपणे भगवान विष्णूंची सेवा जर केली तर हे काय होईल, तर हे कृष्ण कर्म होईल किंवा विष्णूच्या संतुष्टीसाठी केलेलं कार्य म्हणजे जे आहे तर ते यज्ञ ठरेल. कृष्ण भावना म्हणजे यज्ञ कर्मच आहे. आणि हेच वर्णाश्रम व्यवस्थेचं उद्दिष्ट आहे की विष्णूंना किंवा कृष्णांना संतुष्ट करणे, असं विष्णू पुराणामध्ये सांगितलंय. मग आता हे कर्म कसं करायचं, तर ते कृष्ण भावनाभावित कर्म करायचं. मग आता कसं करायचं कृष्ण भावनाभावित कर्म म्हणजे, तर आता अशा प्रकारचं कर्म करणारा मुक्त अवस्थेतच असतो की जो कृष्ण भावनेचं कर्म करतो. मग आता ही कशी कला आपण आत्मसात करायची, पहा हा सगळ्यांनी ऐका. म्हणजे ह्यासाठी आपल्या जीवनामध्ये अत्यंत निपुण असे मार्गदर्शन मिळायला हवं अशा व्यक्तीचं. मग ते कोण असतात, प्रमाणित आध्यात्मिक गुरु किंवा असे शुद्ध भक्त, किंवा ते प्रत्यक्ष अर्जुन श्रीकृष्णांचं मार्गदर्शन घेतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार अर्जुनाला कर्म करायची संधी मिळाली. पहा, मग अशा पद्धतीनं जेव्हा आपण दक्ष राहून कर्म करतो आणि आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काहीही करायचं नाही, केवळ कृष्णांना संतुष्ट करण्यासाठी जेव्हा कर्म करतो, तेव्हा असं जे आचरण असतं तर ते काय करतं, म्हणजे असं जे कर्म असतं ते आपल्याला कुठल्याही फळामध्ये बांधत नाही. आणि त्यामुळे काय होतं, कर्मबंधनापासून आपलं रक्षण होतं. पहा, आणि ही जी महान कला आहे ह्यालाच म्हणायचं दिव्य भक्तिमय प्रेममय सेवा. भगवंताच्या दिव्य भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये अशी छोटी छोटी शाश्वत कर्म करून आपण उन्नत होतो. आणि असं जे कर्म आहे तर ते जे कृष्णाच्या संतुष्टीसाठी आपण करतो आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी बिलकुल नाही करत, तर त्यावेळेला काय होतं, ते कृष्ण कर्म ठरतं. म्हणजे कुठल्याही त्याला परिणाम नाही त्या फळाला. आणि त्यामुळे काय होतं, आपण भगवान श्रीकृष्णाच्या अशा प्रेममय सेवेमध्ये म्हणजे त्या दिव्य स्तरावर उन्नत होतो. पहा, आणि अशी एकमेव सेवाच किंवा भक्ती सेवाच आपल्याला भगवत धामामध्ये पोहोचवू शकते. आता याचं उदाहरण पहा, इथे चित्रात दाखवलंय. तर इथे चित्रामध्ये हे नारद मुनी आहेत. तर महाभारताचं युद्ध सगळं झालं त्यानंतर युधिष्ठिरांनी हा जो राजसूय यज्ञ केला, मग त्यासाठी काय केलं, तर भगवान श्रीकृष्ण त्या सभेचं म्हणजे त्या यज्ञाचं त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलंय. पण तरी देखील त्यांनी काय सांगितलं, नारद मुनी जे आहेत ते म्हणजे सर्वांचे गुरु आहेत बऱ्याच आपल्या सगळ्यांचे, आणि ते कसं मुक्तात्मा आहेत. तर मग
ते जे आहेत भगवान श्रीकृष्णांचे श्रेष्ठ असे भक्त पण आहेत. मग त्यांच्याकडून त्यांनी उपदेश घेतले पहा, म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु त्यांचं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये घेऊन आपण अशा पद्धतीने यज्ञ कार्य संपन्न केलं. मग आता अर्जुनाचा यज्ञ कुठला, तर त्यानं युद्धामध्ये लढणं हे क्षत्रियाचं म्हणजे प्रत्येकाचं नियत कर्म जे आहे आणि ते विष्णूंच्या संतुष्टीसाठी कृष्णांच्या संतुष्टीसाठी करणं. म्हणजे अर्जुनाचं नियत कर्म काय आहे, क्षत्रियाचं युद्धामध्ये लढणं हे त्याचं यज्ञ आहे. म्हणजे त्याचा जो बाण आहे तर ती काय आहे, आहुती आहे. आणि त्याचं जे युद्धभूमी आहे तर ती काय आहे, यज्ञ कुंड आहे पहा. आणि मग यज्ञामध्ये जेव्हा आहुती देतो तेव्हा यज्ञाचं कुंड असतं, ते अग्निकुंड, ते म्हणजे विष्णूचं मुख मानलं जातं. आपण काय म्हणतो, स्वाहा म्हणतो ना यज्ञामध्ये. आता यज्ञ पाहिला असेल म्हणजे काय, तर कृष्णांच्या विष्णूच्या संतुष्टीसाठी ते दिलं जातं पहा. आहुती म्हणजेच काय, क्षत्रिय म्हणून युद्धामध्ये त्यांनी लढणं आणि शत्रू पक्षावर बाण सोडणं हीच त्याची आहुती असेल. आणि त्याचं यज्ञकुंड म्हणजे काय, युद्धभूमी आहे. तर अर्जुनाने काय केलं पाहिजे, त्याचा यज्ञ केला पाहिजे. म्हणजे काय, तर त्यांनी युद्ध केलं पाहिजे. अशा पद्धतीनं जेव्हा विष्णूंच्या संतुष्टीसाठी आपण कार्य करू तेव्हा कर्माच्या बंधनातून मुक्त होऊ. मग हेच श्रीकृष्ण सांगतात आणि हेच या गोष्टीतून आपण शिकलो. नारद मुनीकडून उपदेश घेऊन तशा पद्धतीने यज्ञ जेव्हा संपन्न केला आपल्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, तेव्हा काय होतं, तर आपण या कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. की जसं युधिष्ठिरांनी केलं, ही गोष्टीमध्ये आपण अभ्यासलं. तसंच जगद्गुरु आहे, आद्य गुरु आहे श्रीकृष्ण, ते अर्जुनाला सांगतायत तिथं की तू अशा पद्धतीने तुझं कर्तव्य कर्म पार पाड क्षत्रिय म्हणून, आणि ते काय होईल, तुझा यज्ञ होईल. आता पुढे जाऊ. हो, त्याची पुढची स्लाइड. हा, आता हे त्यागाचं चक्र कसं आहे पहा, की भगवान जे आहेत तर त्यांनी काय केलं, तर आपल्याला हे सगळे जे वेद आहेत ते ब्रह्माजींना त्यांनी हृदयांतरित केले. म्हणजे भगवान यांच्याकडून हे वेद म्हणजे जे शास्त्र आपण म्हणतो तर हे सगळे ब्रह्माजींना त्यांनी दिले. मग या वेदामध्ये काय आहे, ज्ञान आहे, दिव्य ज्ञान आहे भगवंताकडून आलेलं बरं का. हा, आणि त्यामध्ये दोष रहित आहे, त्यामध्ये कुठल्या त्रुटी नाहीत. कारण भगवान कसे परिपूर्ण आहे, कुठलेही दोष नाही आहेत. आपल्यासारखे सामान्य लोकांमध्ये 4 त्रुटी असतात. आपण चुका करतो पहिल्यांदा, म्हणजे त्यानंतर आपल्यामध्ये काय असतं, तर आपल्यामध्ये फसवण्याची, खोटं बोलण्याची वृत्ती असते. तिसरं म्हणजे आपण स्वतःला शरीर समजतो, म्हणजे मी म्हणजे शरीर समजतो, या भ्रमातच राहतो आणि स्वतःला कर्ता समजतो. आणि चौथं म्हणजे काय, तर आपली जी इंद्रिय आहे तर ती अपूर्ण आहे. म्हणजे काय, की आपल्याला दूरवरचा तारा पाहायला टेलिस्कोपची मदत घ्यायला लागते, किंवा आपल्याला मायक्रोस्कोपनीच जीवाणू विषाणू दिसतात. म्हणजे आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. आणि या अपूर्ण इंद्रियांनी, आपण या भौतिक अपूर्ण इंद्रियांनी जी गोष्ट पूर्णतः आध्यात्मिक आहे, भगवान यांना जाणू शकू का, बिलकुल नाही. आणि भगवान कसे आहेत, मग असे परिपूर्ण आहेत. मग त्यांच्याकडनं आलेलं ज्ञान पण परिपूर्ण आहे आणि ते वेदांच्या स्वरूपात आहेत. मग त्यांना जर जाणायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे, तर प्रेमाचं अंजन पाहिजे आणि भक्तीचे नेत्र पाहिजेत. आपण काल अभ्यासलो हो की नाही. मग तसं वेदातून हे जे ज्ञान आहे ते दिव्य ज्ञान, त्यांना असं प्रेमाचं अंजन आणि भक्तीच्या नेत्रांनी जाणणारे कोण असतात, आध्यात्मिक गुरु असतात, प्रमाणित आध्यात्मिक. त्यांच्याकडून हे ज्ञान जेव्हा आपण घेतो तेव्हा आपलं नियत कर्म किंवा कर्तव्य कर्म, म्हणजे आता 4 वर्णांचं कर्म काय आहे, तर ब्राह्मण वर्णाने विद्यादान किंवा ज्ञानदान करायचं, दिव्य ज्ञान द्यायचं ब्रह्माविषयी म्हणजे भगवंताविषयी. त्यानंतर क्षत्रियांनी युद्धामध्ये लढायचं, किंवा धर्मचरणी लोक असतात त्यांचं रक्षण करणं, चांगल्या म्हणजे अशा लोकांचं, दुष्ट लोकांपासून रक्षण करणं, प्रजेचं रक्षण करणं थोडक्यात, आणि राज्यकारभार सुरळीत चालवणं हे क्षत्रियाचं काम. त्यानंतर वैश्याचं काम काय, तर वाणिज्य, कृषी, गोरक्षा हे त्याचं कार्य असतं. आणि मग शूद्र लोक काय करतात, या सगळ्यांची सेवा करतात. आता त्यानुसार तिथे कृषी दाखवलंय, म्हणजे शेती दाखवली. तर आता हे वैश्य वर्णाच्या लोकांचं काम आहे, त्याचं कर्तव्य कर्म आहे. तर ते जेव्हा करतो म्हणजे कर्तव्य कर्म, तेव्हा काय पडतो, पाऊस पडतो. म्हणजे म्हणजे थोडक्यात काय, त्यानं श्रमाचं आपलं दान केलं, कर्तव्य म्हणजे समर्पित होऊन काय केलं, परिश्रम केले शेतीमध्ये. आणि त्यामुळे काय झालं, त्याचं नियत कर्तव्य कर्म ते कृष्णाच्या संतुष्टीसाठी त्यांनी केलं. कृष्णाने काय सांगितलं, की वैश्यवर्णाच्या लोकांनी काय केलं, तर कृषी, गोरक्षा, वाणिज्य, त्यानुसार कृषी म्हणजे शेती केली, परिश्रम केले, दान केलं, आपलं कर्तव्य कर्म म्हणून परिश्रमांचं दान विष्णूच्या संतुष्टीसाठी केलं. मग त्यामुळे काय झालं, हा त्याग झाला, हो की नाही, इंद्रियांची आसक्ती त्यागली. आणि कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपल्याला भोग बनवायचा आहे, त्यासाठी काय, म्हणजे अन्न पदार्थ बनवण्यासाठी आधी आपल्याला शेतातून उत्पादन काढावं लागेल. मग ते केलं त्यांनी. मग त्यामुळे त्या त्यागाचं प्रतीक म्हणून काय मिळालं, भगवंतांनी विपुल प्रमाणात त्यांचे जे सेवक आहेत देवदेवता
हे सगळे सेवेमध्ये आहेत. मग पर्जन्य देव म्हणजे इंद्रदेव त्यांनी काय केलं, भरपूर प्रमाणात पाऊस दिला. मग त्यामुळे काय अन्नधान्य पिकलं. मग त्याचा आपण काय बनवला, म्हणजे अन्नपदार्थ ते शिजवले आणि प्रसाद बनवला आणि भगवान श्रीकृष्णांना अर्पण केला. आणि मग तो अर्पण केलेलं अन्न आपण उच्छिष्ट भगवान श्रीकृष्णांना अर्पण करून ते ग्रहण केलं. मग असा जो भोग आहे किंवा असा जो नैवेद्य आहे की तो भगवान श्रीकृष्णाचा उच्छिष्ट आहे, तो जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा काय होतं, आपली शुद्धी होते. असे त्यागाचं चक्र आहे. आता पुढे त्याची पुढची स्लाइड बघूया. आता वेदामध्ये काय सांगितलं की यज्ञ क्रिया केल्यामुळे सगळ्या क्रिया शुद्ध होतात. म्हणजे आपण अशा पद्धतीचं जेव्हा यज्ञ करतो तेव्हा आपल्या सगळ्या क्रिया शुद्ध होतात. म्हणजे तर आता आहार शुद्धो सत्व शुद्धी सत्व शुद्धो ध्रुवास्मृती श्रुतिलंबे सर्व ग्रंथींना विप्रमोक्ष. म्हणजे यज्ञ केल्यामुळे मनुष्याचा आहार शुद्ध होतो. म्हणजे कृष्णाच्या संतुष्टीसाठी यज्ञ केला, अन्नधान्य पिकवलं, शेती केली. मग त्यामुळे काय झालं की त्यातून जे धान्य मिळालं तर ते तो कृष्णांना प्रसाद म्हणून अर्पण केला आणि तो आहार आपण जर ग्रहण केला तर त्यामुळे आपलं जीवन शुद्ध बनलं. आपल्या ज्या अतिसूक्ष्म उक्ती आहेत शरीरातल्या मेंदूतल्या ज्या आहेत तर त्या सुद्धा शुद्ध झाल्या. म्हणजे तिथलं जे मायाची आवरण आहे ती निघून गेली. म्हणजे काय कामाचे आच्छादन असतात, आपण 3 गुणांमध्ये बांधलेलो असतो, तमोगुण रजोगुण सगळं ते आच्छादनातून आपण हळूहळू मुक्त होतो. आपल्या शुद्धीकरणाची क्रिया होते आपल्या सगळ्या कृतीची, आपल्या स्मृतीची, आणि आपण मोक्ष मार्गाचा विचार करायला लागतो. म्हणजेच काय, याची परिणिती काय होते, आपण वर्तमान जीवनामध्ये शुद्ध बनतो. या प्रकृतीच्या 3 गुणांमुळे आपण प्रदूषित असते आपली चेतना, आपण चिक्कण आहोत, आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत भगवंतांची, पण त्याच्यावर अशी सगळे आच्छादन आहेत गुणांची आणि त्यामुळे आपण प्रदूषित झालेलो असतो. मग काय होतं, आपण हळूहळू शुद्ध व्हायला लागतो आणि मग आपण वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक म्हणजे कृष्ण भावनेमध्ये स्थिर होतो. आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे, भगवंतांना अर्पण केलेलं अन्न ग्रहण केलं पाहिजे प्रसाद म्हणून, आणि तोच आपला यज्ञ कसा ठरतो तर ते आपण अभ्यासला. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या जीवनामध्ये शुद्धी येते. आता इथे चित्रात दाखवले ते चैतन्य महाप्रभू आहेत पहा. तर ते त्यांचे पार्षद आहेत. तर इथे जे आहे तर हे वेगवेगळे त्यांचे पार्षद आहेत. त्यासह ते 500 वर्षापूर्वी आहे. मग नित्यानंद प्रभू म्हणून आहेत की बलरामजीचा अवतार आहेत. त्यानंतर दुसरे अद्वैत आचार्य म्हणून आहेत, तर ते कोण आहेत तर ते विष्णू तत्व आणि शिवतत्व असं, सदाशिव तत्व असं अवतार आहे. मग त्यानंतर गदाधर पंडित म्हणजे राधाराणीचा अवतार आहे. त्यानंतर श्रीनिवास पंडित श्रीवास तर हे कोण आहेत तर ते नारद मुनींचा अवतार आहेत. तर अशा पद्धतीने हे पार्षदांसह इथे दिसतात आपल्याला चित्रात. तर हा भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचा हा अवतार आहे 500 वर्षापूर्वीचा. आणि त्यांचा भाव कुणाचा आहे तर राधा राणींचा, म्हणजे राधा राणींचा भाव घेऊन आणि भगवान स्वयं श्रीकृष्ण 500 वर्षापूर्वी नवद्वीप धामामध्ये त्यांचं अवतरण झालं होतं. तर ते आपण पाहिलं. आणि त्यांनी या युगासाठी जो धर्म आहे आपला कलियुगासाठी तो म्हणजे काय, नाम संकीर्तन यज्ञ, म्हणजे काय, हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगितला. तेव्हा आपण मोठ्या आवाजात म्हणतो त्याला कीर्तन म्हणायचं. आणि सगळ्या वाद्यवृंदासह भक्तांसह गाथाचं कीर्तन म्हणजे असं करतो तर त्याला म्हणजे संकीर्तन असं म्हणायचं. हरे कृष्ण. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भगवान आहेत तर त्यांचे भक्त जे आहेत तर ते काय करतात, सगळ्या पापातून मुक्त होतात असं म्हटले. पण जर म्हणजे का का असं म्हटले तर ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेलं म्हणजे काय, श्रीकृष्णांना अर्पण केलेलं आपलं म्हणजे जे आहे तर ते अन्न ग्रहण करतात आणि मग ते काय करतात, आपल्या म्हणजे म्हणजे त्यानंतर आपल्या म्हणजे इंद्रियांची तृप्ती करतात. म्हणजे याचा अर्थ काय की यज्ञ म्हणून आपण जे काही कर्तव्य कर्म करतो ते करायचं. मग त्याच्यातून जे काही अर्थार्जन मिळेल तर त्यातून काही फळं आणली, अन्नधान्य आणलं, मग ते शिजवलं आणि ते भगवान श्रीकृष्णांना प्रसाद म्हणून आपण अर्पण केलं आणि मग ते अन्न ग्रहण केलं तर काय होतं, आपली शुद्धी होते पहा. म्हणजे असं श्रीकृष्णाचं उच्छिष्ट आपण ग्रहण केलं तर मग भगवत भक्त असं आचरण करतो, त्यामुळे तो पापातून मुक्त होतो पहा, जीवन
शुद्धी म्हणजे काय, आपले गत जन्मीचे जे पापकर्म आहेत तर त्या सगळ्यातून मुक्ती मिळायला लागते. पण जे लोक आहेत ते की जे असं न करता आपले फक्त इंद्रिय तृप्तीसाठी, म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या जिभेचे जे लवले आहे किंवा जिभेचे चोचले म्हणतात, त्यासाठी आपल्या वेगवेगळ्या चवी उपभोगण्यासाठी इंद्रिय भोगासाठी भोजन बनवतात आणि ते खातात, तर ते केवळ पापच खातात असं म्हटले. कारण कृष्णाला सोडून जेव्हा आपण खातो तर ते पापच भक्षण होतं असं म्हटलं. का म्हटलंय, तर ह्या वनस्पती ज्या आहेत सगळ्या, आपण एखाद्याला वाटेल की शाकाहारी आहे मग मी काही पाप करत नाही, मी काही मांसाहार करत नाही, तर असं नाही आहे. त्या वनस्पतीमध्ये पण जीव आहे ना, लिव्हिंग बिईंग आहेत, सगळ्यामध्ये जीव आहे. तर त्यांना खाणं म्हणजे सुद्धा पापभक्षणच आहे. कोणी शाकाहारी म्हणेल तर, म्हणजे काय की आपण जे काही भोजन ग्रहण करतो ते श्रीकृष्णांना जेव्हा आपण अर्पण करून ग्रहण करतो तेव्हा काय होतं, तर आपल्याला आपली शुद्धी होते. अन्यथा आपण ज्यांनी आपल्याला हे सगळं दिलं, म्हणजे श्रीकृष्णांनी हे सगळं आपल्याला पुरवठा केलेला आहे जीवनावश्यक वस्तू, भगवंतांचे प्रतिनिधी म्हणून देवदेवता आपल्याला काय करतात, पर्जन्य इंद्रदेव देतात, अग्नीकडून मिळतो, सूर्याकडून प्रकाश मिळतो, मग धान्य फळं भाजीपाला सगळं विपुल प्रमाणात मिळतं का. आता मांस भक्षकासाठी मांस सुद्धा म्हणजे पशूंपासूनच मिळतं. म्हणजे काय की हे सगळं जे आहे ते निसर्गामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. पण आपण काय केलं पाहिजे, तर केवळ इंद्रिय तृप्ती करता भगवान श्रीकृष्णांकडून मिळालेल्या वस्तू स्वीकारल्या आणि आपण म्हणजे त्यांना अर्पण न करता ग्रहण केलं तर ते पापच ठरेल का. म्हणजे काय की आपल्याला हे सगळं कशासाठी भगवंताने पुरवलंय, की आपलं शरीर निरोगी धष्टपुष्ट राहून श्रीकृष्णाच्या जे प्रतिनिधी आहेत देवदेवता त्यांच्याकडून ह्या पुरवल्या जातात गोष्टी. कशासाठी, तर आपण ह्या भौतिक ह्या जगतामध्ये आपण आपलं शरीर धष्टपुष्ट ठेवून आपण आपलं अंतिम ध्येय म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांची सेवा करणं. तर हे करण्यासाठी आपलं आरोग्य चांगलं हवं, यासाठी ह्या सगळ्या वस्तूंचा पुरवठा आहे. पण मनुष्य जीवनाचं आपण ध्येयाचंच विस्मरण होतं आपल्याला आणि आपण काय करतो, इंद्रिय तृप्तीच करत राहतो आणि ह्या सगळ्या वस्तू स्वीकारतो भगवंतांचे जे सेवक आहेत त्यांच्याकडून, पण त्यांना अर्पणच करत नाही. मग आपण चोर ठरू ना. म्हणून भगवान काय म्हणतात की हे पापच ठरतं. म्हणजे काय की जेव्हा आपण आपलं यज्ञ म्हणून श्रीकृष्णाला प्रत्येक गोष्ट अर्पण करतो तर तेव्हा काय होतं, आपली शुद्धी होते, पापकर्मातून मुक्त होतो, अन्यथा आपण पापी ठरतो. आता आत्ताच्या युगात यज्ञ कसा करायचा आपल्याला माहित नाही, ज्ञान नाही. चैतन्य महाप्रभूंनी अगदी सहज सुलभ काय सांगितले, संकीर्तन यज्ञ करायचा कलियुगामध्ये. मग अशा पद्धतीने जेव्हा नाम संकीर्तन यज्ञ आपण करतो तेव्हा कृष्ण भावनेचा म्हणजे आपण कृष्ण भावने जी आहे तर त्याच्या आचरणाची आपल्या सुरुवात होते. आता पुढे जाऊ. हरे कृष्ण. हा बघा. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मांपासून होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की आता हे चक्र कसं आहे. आता सगळे प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. मग आता जे पावसापासून निर्माण होतं, मग पाऊस हा यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ म्हणजे कशामुळे होतं, तर विहित कर्म. म्हणजे आपलं विहित कर्म काय केलं, तर आपण शेती केली, आपण अन्नधान्य पिकवलं, म्हणजे आपलं विहित कर्म केलं. क्षत्रिय म्हणून अर्जुनाने विहित कर्म काय केलं, तर लढलं पाहिजे युद्धामध्ये. तर असं प्रत्येक जण जेव्हा आपलं विहित कर्म करतो त्यापासून जो उत्पन्न होतं ते तर ते यज्ञ म्हणजे आपलं त्याचं जे काही आपलं कर्म आहे ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी जेव्हा आपण करतो तेव्हा ते यज्ञ ठरतो. आणि मग त्यामुळे काय होतं, तर कृष्णांची आपल्यावर काय होते, कृपा होते. अन्यथा काय होईल, तर आपण कृष्णांच्या संतुष्टीसाठी जर कर्म नाही केलं तर काय होईल, तर ते जे कर्म आहे तर ते म्हणजे ते कर्म आहे तर त्याला पाप किंवा पुण्य असे फलदायी परिणाम काहीतरी राहतील. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. आणि आता याच्यावरून आपण समजून घेऊ पहा की जेव्हा आपण अशा पद्धतीचा यज्ञ करतो तर त्यावेळेला तो विष्णूंच्या संतुष्टीसाठी होतो. म्हणजेच काय की जेव्हा आपण कृष्ण भावनाभावित असं कर्म करतो, श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून आपण ग्रहण करतो, तर तेव्हा शरीर आपलं आहे त्याचं आध्यात्मिकदृष्ट्या पोषण होतं आणि त्यामुळे आपली अनेक पापकर्म नष्ट होतात भागत जन्मेची. आणि केवळ शरीराचेच नाही तर म्हणजे आपल्या सगळ्या भौतिक संसर्गापासून आपल्याला मुक्तता मिळते शरीराला सुद्धा. आणि
आणि जसं रोगाची साथ पसरली की आपण जंतुनाशक लस टोचली तर आपल्याला काय होतं, रक्षण मिळतं. तसं भगवान विष्णूंना अर्पण केलेलं अन्न ग्रहण केलं तर काय होतं, आपल्या आसक्ती नष्ट होतात पहा, आपली इंद्रिय संयमित होतात. भगवत भक्त नेहमी काय करतो, कृष्णांना अर्पण केलेलं असं अन्न ग्रहण करतो पहा, की जे अशा म्हणजे यज्ञ म्हणून त्यांनी केलेलं कर्म असतं, की ज्यामुळं म्हणजे त्याचं विहित कर्म जे आहे तर त्याच्यापासून हा यज्ञ निर्माण होतो. म्हणजे काय, कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेला तो यज्ञ असतो. आणि त्याद्वारे काय होतं, की भगवत प्रसाद जो आपण ग्रहण करतो त्यामुळे आपण या भौतिक प्रकृतीच्या जंजाळातून म्हणजे आपण वाचतो, त्यातून आपण त्या कर्मामध्ये बांधले जाण्यापासून आपण वाचतो, आपलं संरक्षण होतं. म्हणजे काय, तर अन्नधान्य भाजीपाला भरपूर दिले भगवंताने उपलब्ध करून, तर ते आपण ग्रहण केलं पाहिजे. आपण मांसाहार किंवा अशा गोष्टी केल्या नाही पाहिजेत. पशु जे मांसाहार म्हणजे पशूंना मारून जे मांसाहार करतात तर ते सुद्धा वनस्पतींनाच खात असतात ना. मग वनस्पतींना म्हणजे पोषण हे सगळं कोणामुळे मिळतं, तर त्यांना योग्य तो सूर्यप्रकाश किंवा त्यांना योग्य ते पाणी म्हणजे त्यांच्या पोषणात हे सगळं भगवंतांनी निसर्गात उपलब्ध करून दिलेलं आहे. मग हे आपण जाणलं पाहिजे की चंद्र सूर्य या देवतांद्वारे हे सगळं नियंत्रण केले जातं, शेतीचं उत्पादन, पुरेसा पाऊस, हे सगळं. मग ह्या देवता भगवान श्रीकृष्णाचे सेवक आहेत. मग भगवान श्रीकृष्णांना जर आपण यज्ञाद्वारे संतुष्ट केलं तर मग काय होईल, या देवतांना संतुष्ट करायची गरज नाही, वेगळी पूजा करायची गरज नाही. जसं मुळाला पाणी घातलं झाडाच्या तर खोडाला पानाफुलांना पोचतं, तसं कृष्णांना आपण संतुष्ट केलं या देवता त्यांच्या सेवक आहेत, संतुष्टही होतील आणि त्याद्वारे काय होईल, आपला यज्ञ संपन्न होईल. मग आता कलियुगामध्ये कुठला यज्ञ करायचा आहे, तर नाम संकीर्तन यज्ञ. आता पुढे जाऊ आपण. हा म्हणजे इथे चित्रात दाखवलंय पहा, एक कृष्ण भक्त कशा पद्धतीने आपल्या कुटुंबासमवेत नाम संकीर्तन यज्ञ करतोय, म्हणजे हरिनाम संकीर्तनाचा जप करतोय. आता पुढे जाऊ आपण. हा, यज्ञे संकीर्तन प्राय यजंतेही सुमेधसा. हा भागवताच्या 11व्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकामध्ये उल्लेख आहे. म्हणजे काय, की चैतन्य महाप्रभूंनी या कलियुगामध्ये नाम संकीर्तन यज्ञ म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप आहे तर तो नाचून गाव काढण्याच्या चालतात केला जातो, त्याला नाम संकीर्तन म्हणायचं. आणि आपण जेव्हा मोठ्याने म्हणून आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात करतो त्याला म्हणायचं कीर्तन. आणि आपण किंवा नामजप म्हणू शकतो, आपल्याला म्हणजे सोप्या पद्धतीने समजायचं असेल तर. मग असा जो जप आहे तो कोणता आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता हा म्हणण्यापूर्वी आपण जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हा पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणायचं. पंचतत्व म्हणजे काय, मी जसं सांगितलं त्याचे पार्श्वद आहेत भगवंताचे. हे कोण आहेत, नित्यानंद प्रभू बलरामजींचे अवतार आहेत. त्यानंतर हे कोण आहेत, तर अद्वैताचार्य, हे विष्णू तत्व मुख्यतः आणि सदाशिव तत्व दोन्ही आहेत. हे गदाधर पंडित, हे राधाराणी आणि ललिता शक्ती यांचा विस्तार आहे, मुख्यतः राधा तत्व. मग त्यानंतर पंडित श्रीवास, हे नारद मुनींचा अवतार आहेत. तर हे पार्श्वद आहेत भगवंतांचे सगळे. आणि हा उल्लेख आहे भागवतामध्ये की भगवान आपल्या अशा सगळ्या पार्श्वता सौवाद्यवृंद यांच्या सहकार्याच्या ताफ्यासह येतील, अवतरतील, असं आधीच व्यास मुनींनी भागवतामध्ये कलियुगाविषयी म्हणून ठेवलंय पहा. असा गुप्त उल्लेख आहे भागवतामध्ये या श्लोकाच्या माध्यमातून. तर प्रत्यक्ष स्वयं कृष्ण आहेत हे, आणि भाव कुणाचा आहे, राधाराणींचा. आणि अशा पद्धतीनं चैतन्य महाप्रभू अवतरित झाले 500 वर्षापूर्वी पश्चिम बंगालच्या भूमीमध्ये, आणि त्यांनी हरिनाम संकीर्तनाचा सर्वांना उपदेश केला. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड मिळेल. आता हा जप कसा करायचा, तर हा मी सर्वांना दाखवते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशी जपमाळ असते, माझी तर मोठी आहे, मी दीक्षित आहे म्हणून त्या चित्रात दाखवले अशी छोटी जपमाळ असते सर्वांची. तर ती जपमाळ जी आहे तर तिचा जो मेरुमणी आहे हा ओलांडायचा. आपल्या 2 बोटामध्ये म्हणजे मग ह्या 2 बोटावर अशी जपमाळ ठेवायची, हा बोट बाजूला काढायचं आणि अशा पद्धतीने आपण जप करायचा. पहिल्यांदा पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणायचं, जय श्री कृष्ण चैतन्य
प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरवृंद. आणि त्यानंतर एक म्हणी म्हणजे आता ओढायचा आहे. तर सुरुवात आता आपण जपाची करणार. पहिल्यांदा पंचतत्व प्रणाम मंत्र म्हटला. मग आता पहिला जपाचा आपण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे असं पहिला म्हणी हे म्हणून झाल्यावर ओढायचं. मग पुढे हरे कृष्ण मंत्राचा असा पूर्ण माळापर्यंत जप करायचा आणि अशा पद्धतीने एक माळ पूर्ण करायची. मग एक माळ झाली की ही माळ अशी फिरवून घ्यायची बरं का. ओलांडायचं नाही मेरू म्हणे. हे 108 गोपिका आहेत कृष्णांच्या आणि हे मधले कृष्ण असा हा भाव आहे. आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे काय की ही जी माळ आहे ठेवायला अशी बीड बॅग मिळते, म्हणजे जपमाळ ठेवायला अशी बॅग मिळते जपमाळासाठी. आणि एक माळ झाली की त्याला ही अशी जोडलेली जोडणी असते माळेची, काउंटर म्हणतो आपण. तर एक एक मणी ओढायचा माळ. अशा 16 माळा जर केल्या श्रील प्रभुपादांनी सांगितलं तर आपण ह्या प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये बांधले जाण्यापासून म्हणजे आपलं संरक्षण होतं, म्हणजे मायेपासून आपलं संरक्षण होतं पहा. तर अशा पद्धतीने आपण जप करायचा. तर ह्या सगळ्यांची आपण अशी म्हणजे का जप करायचा, पंचतत्व प्रणाम मंत्र का म्हणायचं याचं महत्व आहे. तर हे जे महान आचार्य आहेत तर त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून आपण त्यांचं नाव आधी घ्यायचं. आणि आपण जे नाम घेत असतो त्यामध्ये अपराध होत असतात. आपलं शुद्ध नाम सुरुवातीला होत असतं नाही, आपलं मन भरकटत असतं. तर त्यावेळेला आपण जे प्रणाम मंत्र आहे तर त्याचं आपण जेव्हा उच्चारण करतो तेव्हा त्याला नाम अपराधाचा दोष नाही का. त्यामुळे आपल्या चुका झाल्या, काही झालं, त्रुटी झाल्या, आपलं नाम अपराधात जरी झालं तरी आपल्याला काय होतं त्याचा लाभ होतो. यासाठी पंचतत्व प्रणाम मंत्र आधी म्हणायचा आणि मग हरिकृष्ण महामंत्राचा जप आपण सुरू करायचा. हा भाग आपण समजून घेतला. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकामध्ये आपल्या विभूती म्हणजे आपली ऐश्वर्य सांगितली. तर त्यामध्ये सांगितले यज्ञानाम जपयज्ञ, म्हणजे यज्ञामधला जपयज्ञ म्हणजे मी आहे, म्हणजे भगवान स्वतः आहेत पहा. म्हणजे आपण जेव्हा जप करतो तर आपला कलियुगाचा जो यज्ञ आहे आणि असा जो जप आहे तर तो करताना भगवान श्रीकृष्णांच्या नामाचं जे उच्चारण करतो आपण तर तो जप म्हणजे भगवान स्वतः आहेत. म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णांचा संग करतो, जप करतो म्हणजे. तर म्हणजे आणि मग त्याद्वारे आपण कृष्णांच्या कृपेस प्राप्त होतो. म्हणजे जिथे जिथे कृष्णांचं आपण नाव घेतो तिथे ते परिपूर्ण रूपातच असतात, म्हणजे पूर्ण अवतारातच असतात. शब्दांचं उच्चारण जरी केलं हरे कृष्ण असं जरी म्हटलं तरी कुठं लिहिलेलं जरी असेल वाक्य तर तिथे कृष्ण पूर्णतः परिपूर्ण स्थितीतच उपस्थित असतात. तर त्यांचा शब्दावतार आहे किंवा ध्वनी अवतार असं आपण म्हणू हरे कृष्ण महामंत्र. आणि म्हणून आपण त्याचा संग करतो आणि ही आपली तपस्या आहे किंवा आपला काय कलियुगातला यज्ञ कुठला आपला तर हरे कृष्ण महामंत्राचा जप किंवा नाम संकीर्तन यज्ञ हे आपण समजून घेतलं. आता पुढे जाऊ. त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्ण. म्हणून कर्मफळाची कुठलीही आसक्ती नाही ठेवायचं आणि आपलं प्रत्येक कर्म कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. म्हणजे अनासक्त होऊन कर्म जर केलं तर काय होतं कृष्णांची प्राप्ती होते. म्हणजे भक्तासाठी पुरुषोत्तम भगवान हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि कृष्णांच्या प्रित्यर्थ जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा काय होतं तर आपण जे त्याचं फळ आहे तर त्याची आसक्ती स्वतः न बाळगता कृष्णांसाठी ते कर्मफळ जे आहे तर ते जे काही आहे तर ते कर्म आणि त्याचं फळ जे काय ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण अर्पण केलं पहा. आपलं कर्तव्य कर्म म्हणून केलं तर काय होतं आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक स्तरावर आपली प्रगती होते. मग कुरुक्षेत्रामध्ये असंच घडलं. युद्धामध्ये अर्जुनाला कृष्णाप्रित्यर्थ युद्ध करायला सांगण्यात आलं कारण युद्ध करावी ही कृष्णांची इच्छा होती. म्हणजे आता एखादा सज्जन अहिंसक असला तर ठीक आहे, पण कसं आहे की वैयक्तिक आसक्ती आहे म्हणून आपण जर एखादे युद्ध टाळलं म्हणजे वैयक्तिक आसक्तीपोटी युद्धच टाळलं तर मग काय आहे तर त्या अहिंसक वृत्तीचा काही उपयोग नाही, म्हणजे ती वैयक्तिक आसक्ती झाली बा. मग परमेश्वरासाठी जेव्हा आपण एखादी कर्म करतो फळाची अपेक्षा न ठेवता तर त्यावेळेला ते कसं आहे तर ते कृष्णांच्यासाठी केलेलं सर्वोच्च श्रेणीचं परिपूर्ण कर्म म्हणजे तो आपला यज्ञ ठरेल पहा. आणि म्हणून वैदिक कर्मकांड म्हणजे जे वेगवेगळे यज्ञ सांगितलेत वेदामध्ये पुत्रप्राप्तीसाठी स्वर्गप्राप्तीसाठी ही इंद्रिय तृप्तीच्या प्रभावाखाली केलेले असतात पहा. तर त्यामुळे आपलं पापकर्म असतं त्यापासून आपल्याला शुद्धी मिळते आणि उच्च लोकात स्थान मिळतं स्वर्गीय लोकात अशा. पण आपण जेव्हा कृष्णांच्या संतुष्टीसाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता करतो कर्म तेव्हा ते कृष्ण कर्म होतं. म्हणजे कृष्ण कर्म कसं आहे
कृष्ण भावनाभावित कर्म कसं ठरतं, तर ते शुभाशुभ कर्मफळांच्या पलीकडं नेणारं असं दिव्य कर्म ठरतं. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, कुठल्याही कर्मफळावर आसक्ती न ठेवता कृष्णांच्या संतुष्टीसाठी जेव्हा कर्म करू तेव्हा ते काय होईल, तर आपल्याला ते दिव्य स्तरावर घेऊन जाईल का. आणि आपण जेव्हा अशा पद्धतीचं कर्म करतो भक्त म्हणून, तेव्हा तो आपण जरी कर्म करत असलो तरी आपण फळ कुणाला अर्पण करतो, कृष्णांना. आणि त्यामुळे कसं होतं की आपण अनासक्त राहतो. मग असं जे कर्म असतं तर त्यामुळं अनासक्तीद्वारे आपण जे कर्म करतो त्यामुळे आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होते. जसं श्रील प्रभुपादांनी केलं का, त्यांनी काय केलं, त्यांनी भगवत भक्तीचा प्रसार वेगवेगळ्या पाश्चिमात्य देशात जाऊन केला, अमेरिकेमध्ये गेले. मग त्यांनी पुढे काय होईल म्हणजे त्या भगवत सेवा करत असताना त्यांनी कर्मफळाची अपेक्षा नाही केली, मला भरपूर अनुयायी मिळते, शिष्य मिळते, मग मी अमुक गोष्टी करेन, तमुक गोष्टी करेन, भरपूर मोठे गुरु आश्रम वगैरे असे काही अपेक्षा ठेवली नाही, कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवली नाही. त्यांनी फक्त भगवत भक्तीचं ज्ञान आपल्या संपर्कात जे येतील त्यांना दिले. त्यांना हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगितलं, त्यांना मग ते ज्ञान दिलं. आणि अशा पद्धतीने ते फक्त आपलं कर्म करत राहिले अनासक्त राहून. आणि त्याद्वारे काय झालं, मग एवढं मोठं इस्कॉन सारखं संघटन उभं राहिलं. मग ही कृष्णांची कृपा काय आहे, तर अनासक्त राहिल्यामुळं त्यांना परमेश्वराची कृपा प्राप्त झाली. मग असं जेव्हा आपण कर्म करू तेव्हा कृष्णाच्या कृपेस पात्र होऊ. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. हा माताजी. हरे कृष्ण. यद्यद् आचरति श्रेष्ठः तत्तत् एवेत्तरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तद् अनुवर्तते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ते ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हरे कृष्ण. आता श्रेष्ठ व्यक्ती जे जे कार्य करते त्यानुसार सामान्य जग कार्य करतात आणि आपल्या अनुसरणाने ते आदर्श घालून देतात आणि सगळं जग कार्य करतात. याचा अर्थ काय पहा, ते चित्रात पहा. ह्याबद्दल काय म्हणजे मदर डक म्हणजे जी आई आहे तर तिचं सगळं अनुसरण कोण करतायत, तिची पिल्लं करतायत पहा. मग तसंच असतं व्यावहारिक आचरणाद्वारे आपण जर लोकांना म्हणजे मार्गदर्शन करू, शिक्षित करू, तर असा जो नेता असतो तर त्याची गरज असते सामान्य जनांना. मग एखादा नेता स्वतः धूम्रपान करतोय आणि त्याने सांगितलं की इतरांना तुम्ही धूम्रपान बंद करा, तर ते ऐकतील का, बिलकुल नाही. ते म्हणतात तुम्ही करता आम्ही पण करू. म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय, जो कोणी शिक्षक आहे, आचार्य आहे, त्यांना आदर्श शिक्षक, आदर्श आचार्य म्हणून आपण स्वतः पहिल्यांदा योग्य वर्तन केलं पाहिजे, म्हणजे शास्त्रसंमत वर्तन केलं पाहिजे बा. आणि असं शास्त्रांच्या तत्वाचं पालन करणारा जो असतो मग त्याचं आदर्श जे आचरण ते पाहून सामान्य लोक काय करतात, तर त्याचं अनुसरण करतात पहा. मग त्यामुळे एखाद्या कुटुंबाचा प्रमुख आहे किंवा एखाद्या राज्याचा प्रमुख आहे, देशाचा प्रमुख आहे, असे जे महान व्यक्ती असतात म्हणजे जे प्रमुख असतात, नेतृत्व असणारे लोक असतात, नेतृत्व करणारे, मग त्या नेत्यांनी काय केलं पाहिजे, आदर्श शास्त्राच्या सिद्धांतानुसार आपलं आचरण त्यांनी ठेवलं पाहिजे पहा. तरच तो इतरांना मार्गदर्शन करेल, उन्नत ठरेल. आणि त्याचा जो आदर्श आहे तो सामान्य जनता जी असते म्हणजे तर ती काय करत असते, तर ते त्यांना नेता मानत असते. म्हणजे एखादा शाळेतला शिक्षक आहे, आपल्या कुटुंब प्रमुख आपले पिता आहेत, एखाद्या राज्याचा प्रशासक आहे किंवा एखादा मुख्यमंत्री आहे त्याच्या काळात राज्याचा किंवा प्रधानमंत्री आहे, मग ह्यांना आपण आदर्श साधी बोळी जनता मानत असतो पहा. आणि मग त्यांचं आपण अनुसरण करत असतो. म्हणून कुटुंबाचा प्रमुख कोण आहे, अर्जुन आहे, तर त्याने युद्धामध्ये लढलं पाहिजे की जेणेकरून म्हणजे त्याच्यानंतर ते काही त्याच्या कुटुंबातली पुढची पिढी क्षत्रिय म्हणून ते काय करतील, त्यांच्या आदर्शाचं अनुसरण करतील पहा. म्हणजेच काय की ह्या नेत्यावर असतं दायित्व मोठं की त्यांचं कसं आचरण त्यानुसार त्यांना अनुसरण करणारे सामान्य जनता असते त्यांचं आचरण. आणि म्हणून त्यांचं नैतिक आणि आध्यात्मिक कर्तव्य काय आहे, तर त्यांनी या सगळ्या शास्त्रांचं पालन केलं पाहिजे. आणि त्यांनी शास्त्रसंमत आचरण जेव्हा ते स्वतः करतात नेते, तेव्हा त्यांना हे श्रेष्ठ व्यक्ती जेव्हा असं आचरण करतात तेव्हा सामान्य जन काय करतात, त्याचं अनुसरण करतात. आणि म्हणून अर्जुनाने काय केलं पाहिजे, या उदाहरणात काय शिकायचं,
तर अर्जुनाने युद्ध केलं पाहिजे क्षत्रिय म्हणून, तो लढला पाहिजे आणि असा आदर्श प्रस्थापित होईल त्यामुळं की ज्या योगे येणारी जी भावी पिढी आहे, क्षत्रिय पिढी आहे, सगळे क्षत्रिय आहेत, तर ते काय करेल, त्याच्या पदचिन्हाचं अनुसरण करेल. की जसं एका आदर्श नेत्याला, श्रेष्ठ व्यक्तीला काय करतात, सामान्य जन त्याचं आचरण करतात आणि तो आदर्श प्रस्थापित करतो. त्यासाठी अर्जुनाला श्रीकृष्ण अशा पद्धतीने मार्गदर्शन करतात. मग आपण काय बनले पाहिजे, असा आदर्श भक्त बनायचा प्रयत्न करायचा की ज्यामुळं आपल्या कुटुंबातले जे सगळे लोक आहेत आपलं आचरण करतील, आपल्या समाजात संपर्कात येणारे लोक आपलं आचरण करतील आणि भगवत भक्तीमध्ये उन्नत होतील. त्याच्या पुढे जाऊ. हरे कृष्ण. हा. घराणे शाहीचा नाश. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. तर आता बघ इथे काय म्हणतोय अर्जुन की कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. मग आता आपण समजून घेऊया की वर्णसंकर म्हणजे काय की अनावश्यक लोकसंख्या. मग सामान्य समाजाची शांतता त्यामुळे भंग होते. तर सामाजिक अशांतता आहे तर त्याचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रामध्ये नीती नियम आहेत की ज्यामुळं शांत आणि चांगलं जीवन आपल्याला समाजातले घटक म्हणून मिळतं आणि आपली आध्यात्मिक प्रगतीसाठी असं म्हणजे शांत जी प्रजा आहे ती संघटित होऊ शकते. मग कृष्ण स्वतः अवतरतात तेव्हा शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करतात. उत्तम पिता, उत्तम पुत्र, उत्तम पती होतात पाहते, म्हणजे शास्त्र संबंध आचरण करतात. मग तसंच आपण जेव्हा म्हणजे हे सगळं आचरण शास्त्रसंमत करू, शास्त्रानुसार करू, म्हणजे अर्जुन स्वतः लढेल युद्ध, तेव्हा काय होईल तर त्याचं योग्य ते शास्त्रसंमत आचरण होईल पहा. आणि ह्याचं दायित्व कोणाकडे असतं, मग भगवान श्रीकृष्णांकडे असतं पहा. मग अशा पद्धतीने जेव्हा दायित्व भगवंत असतं तेव्हा काय होतं की जेव्हा आपण योग्य ते नियत कर्म करतो तर तेव्हा आपण काय होतं की ही जी कृष्ण भावना आहे तर ती आपल्याला ह्या सगळ्या राष्ट्र धर्म या सगळ्या कर्तव्याच्या पलीकडे घेऊन जाते आणि कृष्णच्या संतुष्टीसाठी केलेलं ते कार्य होतं पहा. आणि ह्यासाठी आपण भगवंतांच्या पदचिन्हांचं अनुसरण करायला पाहिजे. तर जेव्हा अशा नियामक तत्वाविषयी धर्मतत्वाविषयी अनादर निर्माण होतो त्यावेळेला काय होतं, भगवान स्वतः अवतरित होतात पहा आणि भगवान काय करतात तर पुन्हा धर्मतत्व प्रस्थापित करतात. मग आपण त्यांचं अनुकरण नाही करायचं की भगवंतांनी गोवर्धन उचलला 7व्या वर्षी वयाच्या, तर आपण काय करायचं, अनुसरण करायचं. म्हणजे काय की आपण त्यांच्या उपदेशांचं पालन केलं पाहिजे पहा आणि त्यांच्या उपदेशानुसार आपण प्रामाणिकपणे म्हणजे उपदेशानुसार त्यांच्या आदेशांचं पालन करून काय केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे आणि त्यावेळेला काय होईल, त्यांची कृपा आपल्यावर होईल पहा. म्हणजेच काय की भगवंतांचं उपदेशांचं पालन करणं हेच आपल्यासारख्या व्यक्तीचं कर्तव्य आहे पहा. अन्यथा काय होईल की तथाकथित अवतार ह्या समाजामध्ये आपण पाहतो स्वतःला भगवंतांचा अवतार म्हणून सिद्ध करतात. मग असे जे आहे त्या बोलूंपासून आपलं रक्षण व्हावं यासाठी भगवान काय सांगतात की माझ्या चरणचिन्हांचं अनुसरण करणं हीच श्रेष्ठ अशी काय आहे, भगवत सेवा आहे पहा. म्हणजे भगवंताचे उपदेश जे आहेत तर ते आपल्याला असे शक्तिशाली बनवतात की ज्याद्वारे आपण त्याची भक्तिमय प्रेममय सेवा करून काय करतो, भगवत धर्माची प्राप्ती करू शकतो. आणि म्हणून अर्जुनाला ते काय सांगतात की सर्वश्रेष्ठ असं कर्तव्य त्याचं काय आहे, तर भगवंतांच्या संतुष्टीसाठी त्यांनी युद्ध लढणं, त्याद्वारे काय होईल तर ह्या सगळ्या म्हणजे कौटुंबिक परंपरा हे सगळं कुठलं कर्तव्य करायचं त्याचं उरणारच नाही. सगळ्या स्तरावर तो काय होईल म्हणजे सुखी आणि समाधानी असं करणारं हे कृष्ण भावनाभावित कर्म आहे आणि ते म्हणजे काय, आणि युद्धामध्ये लढलं पाहिजे. तर पुढे जाऊ. हो ते. हरे कृष्ण. हा. नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे काय सांगितलंय की आपल्यासारखे जे नवसायक साधक असतात की नियत कर्माच्या फळावर आसक्त होऊन, म्हणजे अज्ञानी लोक आपल्यासारखे, आपल्याला विज्ञान माहिती नाही, मग आपण फळावर आसक्त होऊन कर्म करत असतो. मग अशा व्यक्तीचं जर कर्म थांबवायला सांगितलं ज्ञानी माणसाने किंवा जो विद्वान आहे म्हणजे जो कृष्ण भावनेमध्ये पारंगत आहे, तर मग अशा पद्धतीचं त्यांना कर्म थांबवण्यास सांगू नये. तर त्यांनी काय केलं पाहिजे, उलट स्वतः
अशा पद्धतीचं कृष्ण भावनामुळे कर्म करून आदर्श प्रस्थापित केला पाहिजे. भक्तिभावानं कर्म करून त्यांनी आदर्श प्रस्थापित करून स्वतः कृती करून म्हणजे दाखवली पाहिजे की कसं कर्म करायचं. म्हणजे ज्याद्वारे आपल्यासारखे नवसाधक काय करतील तर ते कर्म करण्याची कला शिकतील आणि त्याद्वारे म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी कर्म न करता भगवंतांच्या संतुष्टीसाठी कसं कर्म करायचं तर हे शिकतील आणि कृष्ण भावनेमध्ये हळूहळू प्रगती करतील. तर अशासाठी काय केलं पाहिजे, विद्वानांनी काय केलं पाहिजे की कृष्णांच्या संतुष्टीसाठी स्वतः भक्तिभावाने कर्म करून काय करावं तर अशा लोकांना ह्या सगळ्या भगवत कार्यामध्ये युक्त कसं व्हायचं तर ह्याचं प्रशिक्षण द्यावं. उलट कर्म थांबवायला नाही प्रेरित करायचं इंद्रिय तृप्ती आहे म्हणून, तर उलट त्यांचं जे कर्म त्यांचं अज्ञानामुळे इंद्रिय तृप्तीसाठी चाललंय तर ते कसं भगवंताच्या संतुष्टीसाठी करता येईल ह्यासाठी आपण स्वतः कर्म करून आदर्श प्रस्थापित करायचं आणि ते कर्माच्या माध्यमातून कृष्ण भावनेचा अशा लोकांमध्ये कसा विकास होईल तर ह्यासाठी त्यांना कर्म करून स्वतः भक्तिभावाने असं कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा तो आदर्श प्रस्थापित होईल असं भगवान सांगतात. म्हणजे सगळं का सांगतात तर अर्जुन हा सर्वश्रेष्ठ भक्त आहे श्रीकृष्णाचा आणि तो जेव्हा अशा पद्धतीचं कर्म करेल भक्तियुक्त कर्म भक्तिभावाने तर म्हणजे करेल म्हणजे युद्ध न थांबवता म्हणजे त्याला जर युद्ध थांबवलं तर ते काय होईल आसक्तीपोटी केलेलं कर्म होईल फळाच्या. मग त्यापेक्षा त्याने भक्तिभावाने श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कर्म केलं म्हणजे युद्ध लढला तर काय होईल कृष्ण भावनेच्या विकासासाठी इतरांसाठी तो आदर्श ठरेल आणि अशा पद्धतीनं इतर लोक सुद्धा त्याचे काय करतील योग्य अनुसरण करतील. यासाठी काय केलं पाहिजे विद्वान म्हणजे जो भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य ज्ञानामध्ये उन्नत आहे असा विद्वान मग त्यांनी काय केलं पाहिजे भक्तिभावाने कर्म करून आपण कृष्ण भावनेचा विकास आपला आणि इतरांचा कसा होईल यासाठी स्वतःला अशा कार्यामध्ये युक्त केलं पाहिजे. म्हणजे पहा पावलं पावली अर्जुनाला युद्ध केलं पाहिजे हे कशा पद्धतीने भगवान सांगतात पहा असं सुंदर विवेचन आहे ते. आता पुढे जाऊ. हा वगैरे पुढे जाऊ. हा हो मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. म्हणजे काय आपल्याला जो मिथ्या अहंकार असतो काय अहंकार असतो मी म्हणजे शरीर आहे आणि दुसरं म्हणजे मी म्हणजे कर्ता आहे पण असं आहे का तर बिलकुल नाही. तर आत्मा स्वतःलाच कर्ता समजतो म्हणजे त्याला वाटतं मीच हे कर्म करतो पण वास्तविक प्रकृतीचे 3 गुण सत्व रज तम या 3 गुणांच्या माध्यमातून कृती केली जाते. कशी केली जातात कर्म पहा सत्व गुण म्हणजे सगळ्या चांगुलपणाच्या परोपकाराच्या कृती रजोगुण म्हणजे सगळ्या न संपणाऱ्या आसक्ती वासना स्वार्थ अशा म्हणजे न संपणाऱ्या इच्छा म्हणजे अशा इच्छेपोटी केलेले कार्य जसं काम फळाच्या आशेने केलेले कार्य आणि तमोगुण म्हणजे सगळ्या मूर्खपणाची कृती की ज्यामुळे स्वतःलाही लाभ नाही आणि समाजाच्याही कल्याणाकरता त्याचा उपयोग नाही असं कर्म म्हणजे तमोगुणाच्या म्हणजे प्रभावाखाली केलेलं कर्म. मग जीवात्मा काय म्हणतो की मी स्वतः करता पण आणि स्वतःला शरीर समजतो पण तो काय असतो त्याचा मिथ्या अहंकार असतो त्या प्रभावाने तो मोहित झालेला असतो पहा आणि खरं तर कर्म कोणामुळे ह्या 3 गुणांनी आपण बांधलेले आहोत भौतिक प्रकृतीमुळे आणि त्याद्वारे हे कर्म घडतं. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड त्याची पुढची धूमेनाव्रियते वर्णिः यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भः तथा तेनेदम् आवृतम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे धुराने अग्नी धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जीवावर 3 प्रकारचे आच्छादन असतात बरं का. त्याची विशुद्ध चेतना म्हणजे जीव जो आहे भौतिक प्रकृतीशी संग होण्यापूर्वी शुद्ध चेतना असते. मग भौतिक प्रकृतीशी संग होताना आपल्याला वेगवेगळी शरीर मिळतात. मला माणसाचं मिळेल मनुष्यासारखं मग एखाद्याला डुकराचं मिळेल त्यानुसार त्याचं कार्य होईल मग एखाद्याला देवतेचं मिळेल एखाद्याला मांजराचं मिळेल कुत्र्याचं मग त्यानुसार त्याचं कार्य सुरू होतं. मग आता त्याची चेतना जी असते ती भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या संपर्कात आली की आच्छादित होते. म्हणजे जसं अग्निमुळे धूळ आरशावर धूळ किंवा गर्भाशयामध्ये गर्भ तशी ही आवरण ही कामाचीच विविध रूप म्हणजे काय काम म्हणजे आसक्ती इच्छा न संपणाऱ्या हे रजोगुणाचं प्रतीक. आता कामाची तुलना धुराशी करण्यात येते म्हणजे जीवरूपी अग्नी आहे
तर म्हणजे काय, तर अग्नी जो आहे तर त्याच्यावरती धुराने तो वेष्टित आहे. म्हणजे आपली कृष्ण भावना आपल्या हृदयामध्ये जी आहे तर ती जी आहे तर ती ह्या धुराने वेष्टित आहे पहा. म्हणजे हे मनुष्याची तुलना केली आहे पहा. म्हणजे अग्नी जो आहे तर त्या तो जो आहे त्याच्यावर धूर असेल तर थोडासा वारा घातला, फुंकर घातली तर काय होतं, पुन्हा अग्नी प्रकट होतो पहा. म्हणजे काय, कृष्ण भावना ही अशी आच्छादली गेली आहे प्रारंभावस्थेमध्ये. आता आपली अशी अवस्था आहे, आपल्याला विस्मरण झाले कृष्णाचे असलेल्या आपल्या नात्याचं, आणि त्यामुळे काय दूर जो आहे अग्नीचा तो म्हणजे काय, ते आच्छादन आहेत कामाची. म्हणजे जेव्हा आपण आपल्या मनरूपी आरसा आहे तर त्याच्यावरची जी धूळ आहे तर ती आपण झटकतो. म्हणजे काय, हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो तर त्यावेळेला काय ती नाही होतं, येणार आहे, तिला तिचं नशीब ती जी जाणे. मला नाही काही तिला काही सांगायचं खरं. हरे कृष्णा, हरे कृष्णा, माईक म्यूट करते. तर अशी जी म्हणजे आध्यात्मिक हे जे संकीर्तन आहे किंवा हरिनाम कीर्तन आहे तर त्याद्वारे काय होतं, तर ही सर्वोत्तम पवित्र अशी पद्धती आहे की आपण मनरूपी आरशावरील काय करतो, ही धूळ झटकतो आणि आपण काय होतो, शुद्ध होतो. किंवा आता जो वार आहे म्हणजे वारेनं आच्छादलेला जो गर्भ आहे तर यावरनं काय दिसते, असहाय्य स्थिती दिसते. गर्भाशयात मुलं असं असहाय्य असतं की त्याला हालचाली करता येत नाहीत. मग त्याची तुलना वृक्षांशी केली बा. म्हणजे वृक्ष जे असतात ते ऊन थंडी वारा पावसात पहा म्हणजे ते कसं असतात, तिथे तिथे उभेच असतात पहा. म्हणजे त्यांची चेतना आच्छादलेली आहे पहा. म्हणजे वृक्ष सुद्धा जीवच आहे. ते कामप्रवृत्त असल्यामुळे जीवनाच्या अशा स्थितीत ठेवले नाही त्यांना. म्हणजे भरपूर म्हणजे ते बीज असतात तयार करतात ना, भूप्रसव असे, म्हणजे त्यामुळे ते कामप्रवृत्त म्हटले. तर त्यामुळे ते जवळजवळ चेतनाशून्य असतात. आता आच्छादित आरशाची तुलना पशुपक्ष्यांशी केली. म्हणजे काय, की अशा पद्धतीने पशुपक्ष्यांची चेतना कामाने आच्छादलेली असते आणि धुराने आच्छादलेला आरसा म्हणजे कोण, तर मानवाशी केली. म्हणजे अशी आच्छादलेली चेतना असते, कामाची आच्छादन असतात आपले. मग कृष्ण भावनेची जेव्हा आपण जागृती करतो तेव्हा काय होतं, तो अग्नी प्रज्वलित होतो पहा. आणि तो जोमाने काय होतो, म्हणजे एक प्रकारे म्हणजे त्याचं तेज जे आहे तर ते म्हणजे प्रज्वलित व्हायला लागतं. आणि अग्नीवरील धूर आहे तो जर व्यवस्थित हाताळला, म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आपल्या जीवनात आले तर काय होतं, आपल्या भौतिक जंजाळातून मुक्त होतो. आणि ही संधी म्हणजे मनुष्य जीवन आहे पहा. आणि म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने आपण कृष्ण भावनेचं अनुसरण केलं पाहिजे आणि ह्या कामाचा शत्रू ह्याच्यावर विजय प्राप्त केला पाहिजे पहा. हे आपण इथून शिकलो. आता पुढे जाऊ. हा मग पुढचा पुढचा श्लोक घेऊ. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे धुराने तोच अर्थ अग्नी, आहे ना त्याची. धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ वेष्टिला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. हरे कृष्ण. आपण हा घेतला तोच आहे श्लोकाचा अर्थ. पुढे गेला पुढचा श्लोक, पुढच्या स्लाइडवर जाऊ. म्हणून हे भरतर्षभ अर्जुना, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा म्हणजे काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. हरे कृष्ण. हा म्हणजे त्या कामाची आच्छादन आहेत, जशी उदाहरणं आपण अभ्यासली, आरशावरची धूळ किंवा जे गर्भ आहे तो वारेनं आच्छादलेला आहे आणि अग्नी. तर हे सगळं आपण तुलनात्मक अभ्यास केला. आरशावरची धूळ जी आहे म्हणजे तर ती पशुपक्ष्यांची चेतना, म्हणजे इतकी ते चेतना आच्छादित असते कामाने. किंवा वृक्ष असतात ते कसे असतात, तर त्यांची तुलना कशाशी, गर्भाशयातल्या मुलांशी केलेली आहे पहा. आणि अग्नी म्हणजे काय, अग्निहोत्र धूर म्हणजे मनुष्याची अशी चेतना आच्छादित असते आणि कामाचं आच्छादन असतं. म्हणून काय म्हणतात की अर्जुनाला हे भरतर्षभ म्हणजे भरत जो आहे तर त्या म्हणजे त्यांच्या वंशातला हा कोण आहे, अर्जुन. तर तू काय कर, इंद्रियांचं नियमन कर, म्हणजे इंद्रियांना संयमित कर. तुझी जी आसक्ती आहे तुझ्या नातेवाईकाविषयी, तुझे संबंधी जे आहेत त्यांच्याविषयी, तर त्यांना काय कर, तू संयमित कर. या आसक्ती तू त्यागून टाक. म्हणजे तुझ्या इंद्रियांना, मन ही सुद्धा इंद्रिय आहे, त्या आसक्ती मनामध्ये निर्माण झाली, ही माझे नातेवाईक आहेत, हे अपतेष्ट आहेत, त्यांना मी कसं मारू. तर ही सगळी आसक्ती आहे, तर नियमन कर. आणि पापाचं महान प्रतीक म्हणजे हा काम, ही आसक्ती, न संपणारी इच्छा, आसक्ती. तर ह्यांचा काय कर, निग्रह कर. आणि तू काय कर, आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा, म्हणजे आत्मसाक्षात्काराचं ज्ञान म्हणजे काय, मी म्हणजे श्रीकृष्णाचा अंश आहे, मी जीवात्मा आहे, आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे. आणि मी म्हणजे कोण आहे, तर मी भगवंतांचा अंश आहे. आणि माझं नित्य कर्म काय आहे, भगवंत
भगवंतांचे दास म्हणून सेवा करणं, आणि भगवान माझे स्वामी आहेत, हे आत्मसाक्षात्काराचं हे जे ज्ञान आहे यांचा विनाश करणारं असा हा काम आहे, आणि तो आसक्तीमध्ये बांधतो आपल्याला. म्हणून त्याला म्हणले पापाचं महान प्रतीक असा जो आहे काम, याचा काय करतो प्रारंभीच निग्रह कर. अशा कामाचा तू काय करते, इंद्रियांचा निग्रह तर करत, पण हे कामात ज्ञानाचा विनाश करणारा हा जो काम आहे, पापाचं महान प्रतीक म्हटले, आसक्तीमध्ये इच्छामध्ये वेगळ्या बांधतो आपल्याला तो, त्याचा तो वध कर आणि तू युद्धासाठी उभे राहा, युद्धासाठी लढ, असं अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात. तर पुढे पुढची slide. हरे कृष्ण. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धे परतस्तु सः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे व बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे, आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता पहा म्हणजे इंद्रिय ही काय असतात, विविध द्वार असतात, आणि मग इंद्रिय जी आहेत तर ती काय करतात, तर ही जी आहेत तर ती शरीरापेक्षा काय आहेत, कार्य करणारी इंद्रिय श्रेष्ठ आहेत. आता इंद्रिय आहेत तर ती कशापेक्षा श्रेष्ठ आहेत, आपल्या शरीरातल्या पेशी युक्ती हे सगळे आहेत त्यांच्यापेक्षा ही इंद्रिय श्रेष्ठ आहेत. म्हणजे जड प्रकृती म्हणले पेशी युक्तींना, मग त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ इंद्रिय. मग आता ह्या इंद्रियांपेक्षाही श्रेष्ठ असं मन हे इंद्रिय आहे बरं का, या सगळ्या इंद्रियामध्ये श्रेष्ठ. आणि ह्या मनापेक्षाही श्रेष्ठ असं कोण आहे, तर ती आहे आपली म्हणजे बुद्धी, आणि त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असा कोण आहे, तर आत्मा. मग जर हा आत्माच आपण श्रीकृष्णाच्या ठाई नियुक्त केला तर काय होईल, निश्चितपणे बुद्धी मन इंद्रिय सगळंही कनिष्ठ तत्व आपोआप श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये नियुक्त होतील पहा. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेमध्ये हा आत्मा नियुक्त केला तर त्याद्वारे मन बुद्धी इंद्रिय हे श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये रममाण होतील पहा. आणि अशा म्हणजे मनाला आपण भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये निमग्न केलं तर निश्चितच काय होईल, तर आपण म्हणजे आपलं जे मन होत असतं तर तसं होणार नाही. म्हणजेच काय की आपण ह्या इंद्रियांना म्हणजे थोडक्यात किंवा ह्या इंद्रियांना सक्रिय कुठं करायचं, तर आपण कृष्णांच्या सेवेमध्ये. मग त्यावेळेला काय होतं, तर आपण स्वाभाविक जी आपली स्वरूपस्थिती आहे म्हणजे की आपण श्रीकृष्णांचे दास आहोत तर हे जाणतो, आणि त्याद्वारे कृष्ण भावनेमध्ये आपण उन्नत होतो. म्हणून आपल्या बुद्धीचा उपयोग काय केला पाहिजे, तर आपण कृष्णांच्या सेवेमध्ये मनाला आणि बुद्धीला आपण केलं पाहिजे पहा. मग अशा पद्धतीनं आपण जेव्हा बुद्धीचा उपयोग करून मन बलशाली करतो, मनाला मित्र बनवतो आणि कृष्ण भावनेमध्ये घेतो, तेव्हा काय होतं, दंतहीन सर्पाप्रमाणे ती आपली इंद्रिय काय होतात, निरुपद्रवी होतात, आणि ती कृष्णांच्या सेवेमध्ये रममाण होतात, आणि त्यामुळं आपण कृष्ण भावनेमध्ये उन्नत होतो. तर हेच आपण पुढच्या चित्रात समजून घेऊ. हा म्हणजेच काय, कृष्ण भावनेचा स्तर पहा. म्हणजे जेव्हा आपलं कार्य शारीरिक स्तरावर होतं, इंद्रियाच्या स्तरावर होतं, मानसिक, तर ह्या 3 स्तरावर आपण भौतिक जगतामध्ये कार्य करत असतो. पण जेव्हा कृष्ण भावनेमध्ये येते तेव्हा ते स्तर कसं होतं, आध्यात्मिक स्तरावर. म्हणजे साधारण भौतिक आणि आध्यात्मिक स्तर आपल्या तर ह्या स्तरावर ते कार्य होतं. म्हणून जेव्हा आपण कृष्ण भावनेमध्ये कार्य करतो तेव्हा काय होतं, आध्यात्मिक स्तरावर कृष्ण कर्म होतं, तेव्हा या सगळ्या स्तरावर फलनिष्पत्ती होते. असा हा क्रम आहे. पुढे जाऊ. आता इथे ही एक संकल्पना आहे पहा, की आपलं शरीर म्हणजे काय आहे, तर ते पंचमहातत्वांचं म्हणजे बनलंय. म्हणजे काय, आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपलं शरीर नष्ट होतं, त्याचं दहन होतं तेव्हा. तो म्हणजे हा लाकडी रथ बनलेला म्हणजे रथ म्हणजे आपलं शरीर बरं का, अशी तुलना केली. मग आता या रथाचा चालक म्हणजे आपली बुद्धी आहे बरं का. आणि ह्या रथाचा लगाम म्हणजे आपलं मन आहे, आणि ह्या रथातला प्रवासी म्हणजे आपला आत्मा आहे, आणि मग या रथाचे घोडे म्हणजे आपली इंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय बरं का. इंद्रिय विषयांकडे धावतात. मग आता पहा, आपली बुद्धी हा चालक आहे. मग चालक आपला बलवान हवा की नाही, तर काय होईल, तो काय करेल, आपल्या रथाचा लगाम जो आहे तर तो आपल्या नियंत्रणात ठेवेल. म्हणजे एकदम व्यवस्थित तो मनाचं नियंत्रण करेल. म्हणजे मनाची लगाम आहे तर ती अगदी नियंत्रणात ठेवेल. जर चालक बलवान असेल
म्हणजे आपली बुद्धी बलवान झाली पाहिजे. बुद्धीला बलवान बनवणारे कोण आहेत? तर भगवद्गीतेतले हे श्लोक आहेत, हरे कृष्ण महामंत्राचा जप आहे, आपण प्रसाद ग्रहण करतो किंवा नवविध भक्ती करतो, तर हे सगळे काय बुद्धीला बलवान बनवतात. त्याप्रमाणे आध्यात्मिक गुरुकडून ज्ञान घेतो, तर हे सगळं बुद्धीला बलवान बनवणारं असतं. भगवद्गीतेतले श्लोक, भागवतातले श्लोक. तर त्यामुळे बुद्धी जेव्हा बलवान बनते, चालक, तेव्हा तो काय करेल, मनाची लगाम आपल्या नियंत्रणात ठेवेल आणि त्यामुळे ह्या आत्म्याचा प्रवास कसा होईल, सुखाचा होईल. पण जर बुद्धी आपली कमजोर असली समजा आणि मन बलवान झालं, तर ते विषयांकडे, या इंद्रिय विषयांकडे धावेल पहा, आणि त्यामुळे काय होईल, मन आपलं शत्रू होईल, सगळी उलट सुलट कार्य होतील आणि बुद्धी कमजोर राहील. आणि त्यामुळे आपल्या आत्म्याचा प्रवास कसा होईल, तर त्रासाचा होईल, अडथळ्याचा होईल, दुःखाचा, क्लेशाचा होईल. म्हणजे हे सगळं भौतिक जगतामध्ये होतं, आपलं मनच नियंत्रणात नसतं. आणि हे मनाला नियंत्रणात आणायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, बुद्धी बलवान बनवली पाहिजे. ही कधी बनते, हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने. भगवद्गीतेतले श्लोक असे शक्तिशाली आहेत, भगवंताचे उपदेश. भगवद्गीता असं शक्तिशाली शास्त्र आहे की त्याच्यातल्या उपदेशांच्या आचरणाने काय होतं, बुद्धी बलवान होते. आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे, अशा पद्धतीने भगवद्गीतेच्या उपदेशांचं आचरण, भागवतातल्या उपदेशांचं आचरण आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप, म्हणजे काय कृष्ण भावनेचं थोडक्यात अनुसरण आपण जेव्हा करू, तेव्हा काय होईल, तर आपला जीवन जो आहे त्याचा प्रवास म्हणजे तो आहे तो आनंदाचा होईल. आणि त्यातून आत्म्याचा प्रवास कसा होईल, शांतीचा, समाधानाचा होईल. ते आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणाला काही शंका आहे?